हरे कृष्ण। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नम ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण। पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं या अध्ययन वर्गामध्ये। श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी साष्टांग दंडवत, श्री गौरनिताई यांना साष्टांग दंडवत, श्री श्रीला प्रभुपादांच्या चरणी साष्टांग दंडवत, श्री जयपताका स्वामी गुरु महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत, श्रीमान नामनिष्ठ प्रभूजींच्या चरणी साष्टांग दंडवत आणि या इस्कॉनच्या पूर्ण टीमला माझा सादर प्रणाम करून आपण आपल्या अध्ययन वर्गाला सुरुवात करूया। अध्याय 6वा चालू आहे। श्लोक 39 आहे आज। तर मी रेकॉर्डिंग आधी ते टाकलेत, बरीच जण नव्हती आधीच्या अध्यायामध्ये, आधीच्या काही सेशन्स मध्ये, विनिता माताजी, मनीषा माताजी, तर तुम्ही रेकॉर्डिंग ऐकू शकता। आणि आपण आज पुढे जातो आहोत 6व्या अध्यायामध्ये। तर हरे कृष्ण माता. हरे कृष्ण प्रभूजी, हरे कृष्ण। वाचायचंय तुम्हाला? हो, मी पहिला वाचतोय. वाचा प्रभूजी, वाचा। हरे कृष्ण। हरे. एतन्मे संशय कृष्ण चेतुम् अर्हसि तथा त्वदन्य संशयास्य चित्तान् व्युपपद्यते. हे कृष्णा, हे कृष्णा, माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही. तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद द्वारा श्रीकृष्ण हे त्रिकाळ आहे, त्रिकालज्ञ आहे. चालेल। त्यांना भूत, वर्तमान व भविष्य या तिन्ही काळांचे पूर्ण ज्ञान असते. भगवद्गीतेच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की भूतकाळामध्ये सर्व जीवांचे स्वतंत्र अस्तित्व होते. वर्तमान काळातही सर्व जीव अस्तित्वात आहेत आणि भौतिक भौतिक जंजाळात जंजाळातून मुक्त झाल्यावरही सर्व जीव भविष्य काळात वैयक्तिकपणे अस्तित्वात राहतीलच. म्हणून भगवंतांनी जीवांच्या भविष्याच्या प्रश्नाचे उत्तर आधीच दिले आहे. आता अर्जुनाला अयशस्वी योगाच्या भविष्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. श्रीकृष्णाच्या समान किंवा बरोबरीचा कोणीही नाही आणि भौतिक प्रकृतीच्या दयेवर जागणारे तथाकथित महान ऋषी आणि तत्वज्ञानी निश्चितच श्रीकृष्णांची बरोबरी करू शकत नाहीत. म्हणून श्रीकृष्णांनी दिलेला निर्णय म्हणजे सर्व संशयाचे अंतिम आणि परिपूर्ण उत्तर आहे. कारण ते भूत, वर्तमान आणि भविष्य पूर्णपणे जाणतात, परंतु त्यांना कोणी जाणत नाही. केवळ श्रीकृष्ण आणि कृष्ण भावना भाविक भक्त हेच सर्व काही इत्तंभूत जाणू शकतात. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण। सो अर्जुनाला पडलेला हा प्रश्न आहे आणि अर्जुनाच्या मनात येत आहे की योगी जर परिपूर्ण आहे, की कृष्ण भावना भाविक व्यक्ती ही परिपूर्ण योगी आहे, आणि योगी हा निश्चितच जसं आपण बघितलं ज्ञानयोग, अष्टांग योग आणि भक्ती योगाच्या माध्यमातून पूर्णपणे या गोष्टीला साध्य करण्याचा आणि पूर्णपणे ती आत्मसात करण्याचा आणि ती विद्या मिळवण्याचा आणि आपली
भावना पूर्णपणे दृढ करण्याचा तो प्रयत्न असतो. आणि म्हणूनच कृष्ण भावना भाविक व्यक्तीचं जे आपण आधीचं वर्णन ऐकलेलं आहे की भक्तियोगामार्फत, आणि आपण या भक्तियोगामध्येच हळूहळू शिरतो आहोत, ज्या 7व्या अध्यायापासून आपल्याला प्रत्यक्ष भक्तियोगाला जाणून घ्यायचं आहे. तर इथे भगवंतांनी तेच सांगितलेलं आहे की मग अर्जुनाला प्रश्न पडला की जरी हे योगी सगळे करता आहेत, म्हणजे ज्ञान जाणून घेत आहेत ज्ञानयोगामार्फत किंवा भक्ती योगामार्फत, पण ही भक्तीचं कुठेतरी अपूर्ण राहील आणि ती भक्ती पूर्ण होऊ शकली नाही, तर अशा अपूर्ण भक्तीचं काय रूपांतर किंवा काय त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि अशांना तर हा संशय फक्त भगवंतच दूर करू शकतात. कारण जिथे भगवंतांना अर्जुनाने आपलं गुरु मानलेला आहे, कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेतः यच्छ्रेह स्यानिश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्न. की निश्चित असं उत्तर हे फक्त भगवंत अर्जुनाला देऊ शकणार आहेत, हे अर्जुनाला माहिती आहे. आणि म्हणूनच अर्जुनाने भगवंतांना आपलं गुरु मानलेलं आहे. त्या 2ऱ्या अध्यायापासून अर्जुनाला भगवंतांनी ज्ञान द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणूनच भगवंतांची खात्री आहे की भगवंत हा संशय निश्चितच दूर करतील. आणि म्हणून कारण भगवंतांना सगळं ज्ञान आहे. जिथे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं 4थ्या अध्यायामध्ये आपण जाणलेलं आहे की तूही त्या ठिकाणी होतास जेव्हा विवस्वानांना भगवंतांनी हे ज्ञान दिलेलं आहे. आणि जी आपण हिस्ट्री जाणलेली आहे भगवद्गीतेची की अनेक वर्षांपूर्वी, ज्या 120 दशलक्ष वर्षांपूर्वी भगवंतांनी हे ज्ञान सत्ययुगामध्ये विवस्वानांना दिलेलं, त्यानंतर ते मनूपर्यंत आलं, मानवजातीपर्यंत 200 दशलक्ष 20 दशलक्ष वर्षांपूर्वी आलेलं आहे. अशा प्रकारे हे ज्ञान भगवंतांनीच दिलेलं आहे. पण अर्जुनाला प्रश्न पडतोय की तेव्हाही तेवढेच होतात तुम्ही आणि आताही आहात, मग असं कसं आहे. तर मी कसं हे जाणू शकत नाही, कारण ही भौतिकता आहे आणि आध्यात्मिकता आहे. आणि हेच जाणलं पाहिजे की आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, म्हणून आपण परमात्मा नाही बनू शकत. आणि म्हणूनच जे सगळं जाणतायत, जे भूत भविष्य वर्तमान सगळं जाणतायत, ते भगवंत आहेत. कारण ते आध्यात्मिक आहेत, त्यांचं शरीर आणि आत्मा हा एकच आहे. म्हणून भगवंतांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. मिथ्याचारी व्यक्ती आपल्याला भरपूर दिसतात हो. आणि सोकॉल्ड म्हणतात ना की जे भौतिक जंजाळातून म्हणजे या भौतिक परिस्थितीमध्ये सुद्धा कुठेतरी जसं म्हटलेलं आहे की प्रकृतीच्या दयेवर जगणारे असे बरेच आहेत, महान ऋषी आहेत, तत्वज्ञानी आहेत, मग म्हणून ते भगवंतांची बरोबरी करू शकत नाही. कारण कायम अचिंत्य भेद अभेद अस्तित्व कायम राहणार आहे आपलं. आपलं भूत भविष्य आणि वर्तमान मध्ये अस्तित्व कायम वेगळं आहे. पण निश्चितच याला कुठेतरी फरक जाणायचा आहे हा. आणि म्हणूनच की आपण त्या थेंबाचं कुठेही अख्ख्या समुद्राशी तुलना होऊ शकत नाही. परिमाण हे कायम वेगळंच राहणार आहे. आणि हे जाणून घ्यायचं आहे. पण भगवंतांना अर्जुन म्हणूनच हे विचारतो आहे की त्यांची पात्रता, आणि त्याला माहिती आहे अर्जुनाला काही कन्व्हिन्स करायची गरज नाहीये. कारण अर्जुनाने भगवंतांना जाणलेलं आहे. म्हणून अर्जुन भगवंतांना हा प्रश्न विचारते ज्याचे अगदी यथारूप उत्तर त्याला मिळणार आहे. आणि म्हणूनच यथायोग्य असं उत्तर त्याला मिळण्याची नक्कीच अपेक्षा असते. त्याप्रमाणे तू भगवंतांना विचारतो आहे की अशा योग्यांचं काय होणार आहे की ज्यांचं पूर्ण झालेली नाही, ज्यांची भक्ती म्हणजे ज्यांचा अभ्यास हा पूर्ण झालेला नाही, त्याविषयी अर्जुन भगवंतांना विचारू इच्छितो. श्री भगवान वाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत चिंत दुर्गतीन्ना तात गच्छति. हरे कृष्ण माताजी, वाचू का? येस माताजी, वाचा ना. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, शुभ कार्यामध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही. आणि हे मित्र, जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृत्तींनी प्रभावित होत नाही. तात्पर्य: श्रीमद भागवतात नारद मुनींनी व्यासदेवांना पुढीलपणे सांगतात. माताजी, वाचतात. हो हो. त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरेर्भजन्न पकोथ पते तत्तो यदि यत्र क वा भद्रमभूदमुष्य किं को वार्थ आप्तो भजन्तां स्वधर्मतः. हरे येस मॅम. कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जो सर्व भौतिक आकांक्षांचा त्याग करतो आणि परमपुरुष भगवंतांना पूर्णपणे शरण जातो, त्याची कोणत्याही प्रकारे हानीही होत नाही किंवा त्याचा विनाशही होत नाही. उलट पक्षी अभक्त पूर्णपणे आपल्या स्वधर्माचे आचरण करीत असला तरीही त्याला
काहीच लाभ होणार नाही. भौतिक लाभ प्राप्तीसाठी शास्त्रसंमत तसेच लौकिक अशी दोन्ही प्रकारची कार्ये आहेत. कृष्ण भावनेतील आध्यात्मिक प्रगती करता योगी व्यक्तीने सर्व भौतिक कर्मांचा त्याग केला पाहिजे. यावर एखादा प्रतिवाद करील की जर कृष्ण भावनेची पूर्णता झाली तरच मनुष्याला परमसिद्धी प्राप्त होईल, परंतु जर त्याला परमसिद्धीची प्राप्ती झाली नाही तर त्याची आध्यात्मिक दृष्ट्या तसेच भौतिक दृष्ट्याही हानी होते. शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे की जर मनुष्याने आपल्या नियत कर्मांचे पालन केले नाही तर त्याला त्या प्रमादाची फळे भोगावी लागतात. म्हणून जो दिव्य कर्म करण्यामध्ये अपयशी होतो त्यालाही त्या प्रकारची फळे भोगावी लागतात. परंतु श्रीमद भागवत सांगते की अपयशी योगी व्यक्तीला चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आपल्या विहित कर्मांचे पालन पूर्णपणे न केल्याने जरी त्याला त्याचे परिणाम भोगावे लागले तरी त्यामध्ये त्याची काहीच हानी नाही, कारण शुभकारक कृष्ण भावनेचे विस्मरण कधीच होत नाही. आणि कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य पुढील जन्मी जरी हलक्या कुळात जन्माला आला तरी तो कृष्ण भावनेत संलग्न होतो. उलट पक्षी जो मनुष्य कृष्ण भावना भावित नाही आणि केवळ विहित कर्मांचे कठोरपणे पालन करतो त्याला शुभ फळ प्राप्त होईलच असे नाही. या श्लोकाचे तात्पर्य पुढील प्रमाणे आहे. मानव समाजाचे नियमित आणि अनियमित असे दोन विभाग करता येतात. पुनर्जन्म अथवा आध्यात्मिक मुक्तीच्या ज्ञानाअभावी जे केवळ पशुतुल्य इंद्रिय तृप्तीमध्ये रत आहेत ते अनियमित श्रेणीमध्ये येतात, आणि जे शास्त्रोक्त विहित कर्मांच्या तत्वांचे पालन करतात ते नियमित श्रेणीमध्ये येतात. अनियमित श्रेणीमधील सभ्य आणि असभ्य, सुशिक्षित आणि अशिक्षित, बलवान आणि दुर्बल या सर्व लोकांमध्ये पशुवृत्ती प्रबळ असते. त्यांची कर्मे कधीच शुभदायक असत नाहीत, कारण आहार, निद्रा, भय आणि मैथून या पशुतुल्य प्रवृत्तीचा उपभोग करीत ते दुःखपूर्ण अशा भौतिक जगतात अनंत कालासाठी खितपत पडतात. या उलट जे शास्त्र नियमानुसार संयमित आहेत ते यथावकाश कृष्ण भावनेत उन्नत होतात आणि निश्चितच जीवनामध्ये प्रगती करतात. जे शुभ मार्गाचा अवलंब करीत आहेत त्यांच्या तीन श्रेणी करता येतात. एक, भौतिक सुख समृद्धीचा उपभोग घेत शास्त्रोक्त विधी विधानांचे पालन करणारे. दोन, संसारातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारे. तीन, कृष्ण भावनायुक्त भक्त. भौतिक सुखाकरता शास्त्रोक्त विधी विधानांचे पालन करणाऱ्यांच्या पुन्हा दोन श्रेणी करता येतात. सकाम कर्म करणारे आणि इंद्रिय तृप्तीची आकांक्षा न करणारे. जे इंद्रिय तृप्ती करता सकाम कर्म करतात ते जीवनाच्या उच्चतर अवस्थेप्रत किंवा उच्चतर लोकांमध्येही उन्नत होतात, परंतु तरीही हे लोक संसारातून मुक्त झालेले नसल्यामुळे ते वास्तविक शुभदायक मार्गाचे अनुसरण करत नाहीत. ज्या क्रिया आपल्याला मुक्तिपथावर नेतात त्याच केवळ शुभदायक क्रिया आहेत. ज्या क्रियांचा उद्देश आत्मसाक्षात्कार किंवा देहात्म बुद्धीतून मुक्त होणे हा नाही त्या क्रिया मुळीच शुभदायक नसतात. कृष्ण भावना भावित कर्म हेच केवळ शुभदायक कर्म आहे, आणि जो स्वेच्छेने कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरता सर्व शारीरिक दुखे सहन करतो त्याला तपोनिष्ठ परिपूर्ण योगी असे म्हटले जाते. आणि अष्टांग योग पद्धतीचा अंतिम उद्देश कृष्ण भावनेचा साक्षात्कार हा असल्यामुळे असा अभ्यासही शुभदायक आहे, आणि जो या दृष्टीने प्रयास करतो त्याला अधोगतीचे भय नाही. हरे कृष्ण माता. खूप सुंदर असं तात्पर्य दिलंय पदांनी आपल्याला. भगवंताने खूप अगदी काय म्हणतात ना त्याला विस्तृतपणे ही गोष्ट व्यवस्थितपणे समजावून सांगितलेलं की कसे टाईप सब टाईप्स आहेत त्याच्यामध्ये, आणि भागवतामध्येही त्याचा रेफरन्स दिलेला आहे की कशा प्रकारे शुभ कार्यामध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही
आणि जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्ट प्रवृत्तीने प्रभावित होत नाही. इथे एकच गोष्ट खूप महत्वाची आहे की ती भावना महत्वाची आहे. कारण ज्या प्रकारे आपण ज्या टप्प्यांवरती आणि वेगवेगळ्या ज्या प्रकारांना बघणार आहोत की तिथे कृष्ण मिसिंग आहे. जिथे कृष्ण मिसिंग आहे तिथे फक्त सकाम कर्म दिसत आहेत, तिथे फक्त इंद्रिय तृप्ती दिसली आहे. आणि त्या प्रकारच्या व्यक्तींचं त्यांचं फक्त त्यांना पुण्य लोक प्राप्त होऊ शकतो, पण तिथे कुठेही ती भावना जागृत होत नाही. मग भले विहित कर्म सगळी केलेली आहेत, विहित कर्म सगळी पार पडतात, पण तिथे जर कृष्णच मिसिंग आहे, फक्त इंद्रिय तृप्तीसाठी ते गोष्टी केल्या जात आहेत, तिथे मग तिथे त्या भावनेला कुठेच जागा राहत नाही. आणि म्हणूनच इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे की शास्त्रामध्ये सांगण्यात आलंय की जर मनुष्याने आपल्या नियत कर्मांचं पालन केलं नाही तर त्याला त्या प्रमादाची फळं भोगायला लागतात. जो दिव्य कर्म करण्यामध्ये अपयशी होतो त्यालाही त्याची फळं भोगायला लागतात. पण श्रीमद भागवत सांगते की अपयशी योगी व्यक्तीला चिंता करण्याची मुळीच कारण नाही. आपल्या विहित कर्मांचं पालन पूर्णपणे न केल्याने जरी त्याला त्याचे परिणाम भोगावे लागले तरी त्यामध्ये त्याची हानी होत नाही. कारण ती व्यक्ती कृष्ण भावना भावित कुठेतरी ती भगवंतांच्या संतुष्टी करता त्या गोष्टी करत असते, इंद्रिय तृप्ती करता नाही. मग जिथे योगी म्हटलेलं आहे म्हणून परिपूर्ण योगी कृष्ण भावना भावित व्यक्तीला म्हटलेलं आहे. पण हेच उलट पक्षी आणि म्हणून म्हटलंय की शुभकारक कृष्ण भावनेचे मनुष्य विस्मरण कधीच होत नाही. कारण कृष्ण भावनेचं विस्मरण अशा व्यक्तीला होत नाही आणि अशामध्ये युक्त असलेला मनुष्य पुढील जन्मी भले जो हलक्या कुळामध्ये किंवा खालच्या कुळामध्ये त्याला जन्म मिळाला तरी त्याची जी कृष्ण भावना आहे ती तशीच दृढ होत राहते. आणि ती ज्यापासून जिथे संपली असेल तिथपासूनच ती सुरू होते. त्याला पुन्हा शून्यापासून सुरू नाही करायला लागत. जे काही 15-20% जर त्यांनी केलेलं असेल पूर्ण तर त्याला त्या 21-22 किंवा ज्या काही पुढच्या टप्प्यापासून त्याला ते दृढ करता येतं आणि त्याचा तो अभ्यास त्याला पुढे करता येतो. पण हे मात्र इट इज नॉट, हे रेसिप्रोकेटिंग नाहीये. हीच गोष्ट जर नियत कर्म करणारी व्यक्ती पण ती जर इंद्रिय तृप्तीसाठी करत असेल आणि तिथे कृष्ण विषयी आहे मग मात्र त्याला शुभफळ प्राप्त होईलच असे नाही. आणि म्हणूनच मग अशा प्रकारे नियमित आणि अनियमित अशा दोन वर्गांचं इथे भगवंतांनी आपल्याला वर्गीकरण दिलेलं आहे. नियमित आहेत ते शास्त्राचं पालन करतात, अनियमित आहेत ते मी म्हणेल तीच पूर्व दिशा आणि ते फक्त इंद्रिय तृप्तीमध्ये आणि भय मैथून म्हणजे जे आपण बघितलं की आहार निद्रा भय आणि मैथून या चार गोष्टींमध्येच व्यग्र आहे. कारण फक्त खायचं आहे, झोपायचं आहे, त्या गोष्टींचं बाऊ करून घ्यायचं आहे आणि फक्त त्या कामवृत्तीमध्ये जगायचं आहे. मैथून म्हणजे सेक्स फक्त, की बस याच्यामुळे सगळी गोष्टी पुढे घडतायत, याच गोष्टीमध्ये रमायचं आहे. तिथे कुठेच कुठेच त्या गोष्टीला आध्यात्मिकतेचा बेस नसतो आणि तिथे त्या ज्ञानाचा पूर्णपणे अभाव असतो. आणि म्हणून जे नियमित आहे ते नियमित शास्त्राप्रमाणे त्याचं पालन करत आहेत आणि ते कुठेही ते इतके संयमित आहेत की हे यथावकाश कृष्ण भावनेत उन्नत होतात आणि निश्चितच जीवनामध्ये चांगली प्रगती करतात. मग याच्यात पण टप्पे दिलेले आहेत की कधी कधी भौतिक सुख समृद्धीचा उपभोग करत ते शास्त्रोक्त विधिविधानांचं पालन करत सॉरी मग त्यासाठी संसारातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारे पण शास्त्रोक्त पद्धतीचं पालन करतात आणि जे कृष्ण भावना भावित आहेत ते शास्त्रोक्त पद्धतीचं पालन करतात. मग इथे कुठेतरी काय आपल्याला जाणायचं की सकाम कर्म आहे. मग सकाम कर्मामध्ये जे आहे ते इंद्रिय तृप्तीची इच्छा करणारे आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा न करणारे असे पुन्हा दोन वर्ग त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणूनच जे सकाम कर्मामध्ये आहेत ते निश्चितच त्यांना पुण्यलोक किंवा स्वर्गलोक प्राप्त होतो, पण तिथे पुन्हा पुण्य क्षीण झालं की पुन्हा मृत्यूलोकामध्ये त्यांना यायला लागतं. पण हेच जे सकाम कर्मामध्ये नाहीयेत, इंद्रिय तृप्तीची आकांक्षा करत नाही आहेत आणि ते आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती आहेत, देहात्म म्हणजे बॉडीली कन्सेप्शन मधून पूर्णपणे बाहेर आलेले आहेत, ते निश्चितच कृष्ण भावनेमध्ये आहेत. आणि ते सगळ्या जे बॉडीली कन्सेप्शन मध्ये नाही आहेत बघा की देहात्म भावनेच्या खूप पलीकडे गेलेले आहेत. कारण मी शरीर नाही आत्मा आहे, मग त्या शरीराला भले काही त्रास होऊ दे, जसं आपण प्रल्हाद महाराजांना बघतो की स्थिताधीर मुनी, की अशा प्रकारे देहात्म वृत्तीतून कधीच बाहेर आलेले, त्यामुळे त्या शरीराला भले आगीत टाका, कुठे वरतून खाली ढकला किंवा राक्षसांमध्ये द्या, सर्पांमध्ये द्या, पण दृढता कायम. आणि म्हणूनच ही कृष्ण भावना भावित व्यक्ती ही दृढ असते आणि म्हणूनच तपोनिष्ठ परिपूर्ण योगी असं म्हटलेलं आहे.
अष्टांग योग या पद्धतीचा अंतिम उद्देश हा कृष्ण भावनेचा साक्षात्कार असल्यामुळे असा अभ्यासकही शुभदायक आहे, जो त्या दृष्टीने प्रयास करतो आणि त्याची अधोगती होत नाही. कसं दिलंय की अष्टांग योग हा निश्चितच भगवंतांशी जोडतोय, पण तो अष्टांग योग प्रॅक्टिकली शक्य नाहीये हो. जिथे अर्जुनाने भगवंतांना सांगितले की चंचलही मन कृष्ण, की हे मन इतकं चंचल आहे की मग वाऱ्याला धरू शकेल पण त्या मनाला नाही धरू शकणार. मग हा अष्टांग योग जमवायचा कसा हो? जिथे द्वापार युगात अर्जुनाला जमत नाही तिथे कलियुगाची काय कथा आहे हो? कलियुगामध्ये म्हणजे म्हणतो ना, अष्टांगाचं अ सुद्धा उच्चारण कठीण आहे. अशा प्रकारे अशी अशी गत आहे कलियुगाची. पण निश्चितच तेही शुभदायक. आणि म्हणूनच अष्टांग योग हा निश्चितच भक्तियोगाच्याच मार्गावरती असतो. पण भक्तियोगाचा मार्ग हा सगळ्यात सोपा आणि सुलभ मार्ग सांगितलेला आहे. प्राप्यम पुण्यकृतां लोकान् अनुशिष्ट्वा, सॉरी, प्राप्त पुण्यकृतां लोकान् नुषित्वा शाश्वतीः समः शुचिनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते. वाचो माताजी. हो, नक्की वाचा. वाचा ना माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. योग भ्रष्ट योगी पुण्यात्माच्या लोकांमध्ये अनेक अनेक वर्ष सुखभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. तात्पर्य: योगभ्रष्ट किंवा अयशस्वी योगाचे दोन वर्ग आहेत. एखादा मनुष्य अत्यल्प प्रगती नंतर योगभ्रष्ट होतो. 2. एखादा मनुष्य दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर योगभ्रष्ट होतो. जो योगी अल्पकाळ योगाभ्यास केल्यानंतर पतित होतो तो पुण्यवान जीवांना प्रवेश दिल्या जाणाऱ्या उच्चतर लोकांमध्ये जातो. त्या ठिकाणी दीर्घकाळ जीवन व्यतीत केल्यावर त्याला पुन्हा या लोकात सात्विक ब्राह्मण, वैष्णवाच्या किंवा श्रीमंत व्यापारी मनुष्याच्या घरी जन्म प्राप्त होतो. या अध्यायाच्या अंतिम श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योगाभ्यासाचे ध्येय म्हणजे कृष्ण भावनेची परमसिद्धी प्राप्त करणे हे आहे. परंतु जे ही स्थिती प्राप्त होईपर्यंत टिकून राहू शकत नाही आणि जे भौतिक प्रलोभनामुळे अपयशी होतात त्यांना भगवत कृपेने आपल्या भौतिक प्रवृत्तीची पूर्ती करण्याची अनुमती दिली जाते आणि त्यानंतर त्यांना वैभवशाली जीवन जगण्याची संधी दिली जाते. ज्यांनी अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त केला आहे त्यांनी परिपूर्ण कृष्ण भावनेप्रत उन्नत होण्यासाठी या सुविधाचा उपयोग करून घेतला पाहिजे. हरे कृष्णा माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच भगवंत सांगतायत इथे की अशांचं नुकसान होत नाही. जे कुठेतरी अपूर्ण त्यांची भक्ती राहती आहे त्यांना कुठेही त्यांचं नुकसान होणार नाही. मग त्याच्यामध्ये दोन गोष्टी भगवंतांनी सांगितल्या. जे बराच वेळ जे थोडा काळ योगविद्या शिकून किंवा अत्यल्प प्रगतीनंतर मग योगभ्रष्ट होतात किंवा पतित होतात आणि त्या मार्गापासून कुठेतरी भरकटले जातात. जे थोडा अभ्यास करून होऊ शकतात आणि हे जास्त अभ्यास करून सुद्धा योगभ्रष्ट होणारे आहेत. आणि म्हणूनच जे अल्प काळामध्ये असतात त्यांना सुद्धा त्यांनी ते पतित झाले जरी थोडा अभ्यास केल्यानंतर जर त्यांना पुन्हा ते भौतिकतेमध्ये घसरले तर त्यांचं नुकसान होत नाही. त्यांना कुठेतरी पुण्यलोक प्राप्त होतो पण पुन्हा त्यांना मृत्यूलोक प्राप्त होतो. आणि पुन्हा मग त्यांना मृत्यूलोक प्राप्त केल्यानंतर त्यांना श्रीमंत किंवा वैष्णवांच्या घरी जन्म प्राप्त होतो. कारण जे काही पुण्य त्यांनी कमवलेलं आहे, जे काही अभ्यास केलेला आहे त्याचं तो वाया जात नाही. आणि त्यामुळे म्हणूनच त्यांना पुन्हा संधी मिळते की तो त्यांचा योगाभ्यास ते पुढे चालू ठेवू शकतात. ही दोन्हीही संधी त्यांना मिळू शकते. आयदर श्रीमंत कुटुंबांमध्ये किंवा मग जे वैष्णवांच्या घरी कुठल्याही प्रकारच्या आध्यात्मिक अशा बॅकग्राऊंड असलेल्या कुटुंबांमध्ये. आणि म्हणूनच मग या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये आपल्याला जाणायचं आहे की या योगाभ्यासाचं ध्येय म्हणजे तर कृष्ण भावनेची परमसिद्धी, जिथे भगवंतांशी जोडलो जातोय. आणि म्हणूनच ती कृष्ण भावना पूर्णपणे दृढ होणं. आणि म्हणूनच मग ती प्राप्त होईपर्यंत टिकून राहू शकत नाही. जे भौतिक प्रलोभनांमुळे अपयशी होतात त्यांना भगवत कृपेने आपल्या भौतिक प्रकृतीची पूर्ती करण्याची अनुमती दिली जाते आणि त्यानंतर त्यांना वैभवशाली जीवन जगण्याची संधी दिली जाते. ज्यांनी अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त केला आहे त्यांनी परिपूर्ण कृष्ण भावनेप्रत उन्नत होण्यासाठी त्या सुविधांचा उपयोग करून घेतला पाहिजे. भौतिकतेमध्ये न रमता ज्या काही सोयी सुविधा त्यांना श्रीमंतीमुळे मिळाल्या आहेत, जे काही त्यांना अगदी काय म्हणतात ना, सो कॉल्ड एकदम
वेल सेटल्ड आणि एकदम वेल टू डू अशा फॅमिलीमध्ये जन्म मिळालेला आहे, श्रीमंत घरात जन्म मिळालेला आहे, तर त्या भौतिकतेमध्ये उपभोग करण्याची भगवंत संधी देतात. पण त्यांनी ती भौतिकता आणि त्यांनी ते जे काही त्यांचं स्वातंत्र्य आहे किंवा त्यांना जे मिळणारं वैभवशाली जीवन आहे त्याचा उपयोग हा निश्चितच आपली कृष्ण भावना पूर्ती करण्यासाठी, आपलं कर्म पूर्ण करण्यासाठी, आपली भावना पुढे दृढ करण्यासाठी त्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. प्रभुपाद काय सांगतात हो, की म्हणूनच प्रभुपादांनी ज्या काही गोष्टी वापरल्या आहेत भगवंतांसाठीच भगवंतांचं वापरलं जातंय, की त्या सोयी सुविधा हे मी निर्माण केलंय, हे माझं, हे माझा बंगला, माझी गाडी, माझं हे माझं ते. भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वर हो, हे जाणलं पाहिजे. तो भोक्ता भगवंत आहे हो, आपण फक्त निमित्त आहोत आणि आपलं जे काही आहे ते आपण फक्त एक माध्यम बनतोय भगवंतांच्या हातचे. परंतु हे माझं आहे, ते माझं आहे, हे जर करत बसलं तर मग निश्चितच त्या फक्त इंद्रिय तृप्तीमध्ये आणि फक्त त्या मृत्यू लोकामध्येच पुन्हा पुन्हा भौतिकतेमध्ये गुरफटून बसायला लागणार आहे. पण भगवंत म्हणताय की अशांचं नुकसान होणार नाही, की त्या योग्यांचं नुकसान होणार नाही. निश्चितच त्यांच्या भगवंतांनी 9व्या अध्यायातही पुढे सांगते योगक्षेम महाम, की भगवंत त्या भक्ताची निश्चित काळजी घेतात, त्या भक्तीला वाया जाऊ देणार नाही हे निश्चित. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदीदृशम. येस, वाचायचंय वाचू कोणी? का? हरे कृष्ण. कोणाला इतरांना वाचण्याची हवी आहे संधी? योजना माताजी, मनीषा माताजी, कोणाला वाचायचं असेल तर त्यांनी पण वाचू शकता, नाही तर विनिता माताजी वाचली. वाचू हा का? माताजी वाचते. वाचा, कोणी वाचा. कोण एकदा आता आधी यांना वाचू दे माताजी, पुष्पा माताजींना, आणि मग माताजी तुम्ही वाचा, एकेकाने वाचा, चालेल ना? हो ठीक. हो. हरे कृष्ण. तुम्ही पुढचा श्लोक वाचा. वाचा पुष्पलता माताजी. हरे कृष्ण. अथवा दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेला तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो. खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. तात्पर्य, अत्यंत बुद्धिमान योग्यांच्या कुळात झालेल्या जन्माची या ठिकाणी प्रशंसा करण्यात आली आहे. कारण अशा कुळामध्ये जन्मलेल्या बालकाला त्याच्या बालपणापासूनच आध्यात्मिक प्रोत्साहन मिळते. विशेषतः आचार्य किंवा गोस्वामींच्या कुळात अशी परिस्थिती असते. अशी कुळे प्रशिक्षण आणि परंपरेमुळे अत्यंत बुद्धिमान आणि भक्तिभावित असतात, म्हणून ते आध्यात्मिक गुरु होतात. भारतामध्ये अशी अनेक आचार्य कुळे आहेत, परंतु अपुरे प्रशिक्षण आणि अपुरी विद्या यामुळे त्यांचा आता ऱ्हास झाला आहे. भगवंताच्या कृपेमुळे अशी अनेक कुळे आहेत की ज्यांच्यात पिढ्यानपिढ्या योगी जन्मास येतात. अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त होणे ही निश्चितच भाग्याची गोष्ट आहे. सौभाग्याने भगवंताच्या कृपेमुळे आमचे आध्यात्मिक गुरु ओम विष्णुपाद श्रीमत भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज आणि आस्मादिकांना भगवत कृपेने अशा थोर कुटुंबामध्ये जन्म घेण्याची संधी मिळाली आणि आम्हा दोघांनाही बालपणापासूनच भगवत भक्तीचे शिक्षण मिळाले. नंतर दिव्य परंपरेच्या योजनेनुसार आम्हा दोघांची भेट झाली. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुपादांनी स्वतःचं उदाहरण दिलंय बघा, की अशा कुळामध्ये म्हणजे मग ज्यांनी, जसं आपण म्हटलं आधी, की अत्यंत बुद्धिमान योग्याच्या कुळात जन्म झालेला, ज्यांना जन्म झालेला आहे, की त्यांची प्रशंसा, म्हणजे असा हा जन्म हा अत्यंत दुर्लभ आहे, की बुद्धिमान कुळामध्ये जन्म झालेला आहे. आणि कारण अशा कुळामध्ये जन्मलेल्या, की मग अशा बुद्धिमान आणि आध्यात्मिक बॅकग्राऊंड असलेल्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर निश्चितच अगदी बालपणापासून ते काय म्हणतात ना त्याला, ते बीज रोवलं जातं. आणि म्हणूनच आध्यात्मिक प्रोत्साहन मिळतं, जे आपल्या श्रील प्रभुपादांचं, की वयाच्या 5व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी, मोहनडेंनी त्यांच्यासाठी रथयात्रेचं आयोजन केलं, त्यांच्यासाठी रथ बनवून घेतला आणि खूप सुंदर असा रथयात्रेचा सोहळा त्यांनी साजरा केलेला आहे आपल्या सगळ्या सवंगड्यांबरोबर. अशी ही आध्यात्मिकता, म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून ते बीज रोपलं गेलेलं आहे. आणि मग निश्चितच त्याला खत पाणी घालून आचार्य आणि गोसाव्यांच्या गुळात अशी परिस्थिती असते, की निश्चितच मग ते आध्यात्मिकता ती आहे ती हळूहळू वाढीस लागते आणि आपोआपच त्याला पूरक असं वातावरण तिथे मिळतं. आणि म्हणूनच मग भगवंत प्रभुपादांनी इथे सांगितलं की अस्मादिक आणि आमचे गुरु, की आचार्य भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज, जे भगवंत, जे श्रील प्रभुपादांचे गुरु आहेत, आणि त्या गुरूंनी भगवंत प्रभुपादांना आज्ञा केलेली की तू परदेशात जा आणि ही कृष्ण भावना अजून पुढे त्याचा प्रसार कर आणि पुस्तकं लिही, छाप आणि ही कृष्ण भावना
प्रत्येकाच्या मनात रुजव. आणि याच नोटवर मला आजच मी आत्ता वाचलं की महाकुंभ 2025 मध्ये कुठल्या विश्व आखाडा असं कुठलं आहे त्या संस्थेनी की त्यांनी प्रभुपादांना विश्वगुरु म्हणून ही पदवी दिली, बहाल केलेली आहे. खरोखर म्हणजे आपल्या प्रभुपादांनी, कारण प्रत्येकाच्या मनात ही कृष्ण भावना जोपासणं हे खरोखर म्हणजे त्यांनी हा कुठेतरी काय म्हणतात ना, शिवधनुष्य पेललेलं आहे हे. आणि तेच आता पुढे ते मिशन पुढे चालू आहे प्रभुपादांचं. तर अशा आत्ताच हे वाचण्यात आलं आणि मी व्हॉट्सअपवर पण ते फॉरवर्ड केलं की एका ग्रुपमध्ये ते आलेलं होतं. तर खूप आनंद होतो म्हणजे खरोखर की असे गुरु आणि अशा शिष्य परंपरेतून आपल्याला हे ज्ञान त्या गुरूंकडून मिळतं आहे. आणि प्रभुपादांनी इतकी सुंदर असं हे ज्ञान, इतकं असं मौलिक ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. म्हणून प्रभुपाद आहे, प्रभुपादांच्या पुस्तकात ते आहे. प्रभुपाद आपल्या पुस्तकांमधून सगळ्यांना भेटतायत आणि म्हणून त्यांची पुस्तकं वाचून की इतकं लिहून ठेवलेलं आहे, इतकं लिहून ठेवलेलं आहे. मग आपण बाकी आध्यात्मिक तर वाचतोच, पण प्रभुपादांचे जे विचार आहेत आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी ट्रान्सलेट करून इतकं यथारूपपणे अगदी आपल्यापर्यंत पोहोचवलंय. म्हणूनच ही भगवद्गीता पण यथा स्वरूप की जशी आहे तशी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि म्हणूनच या दिव्य परंपरेच्या योजनानुसार मग प्रभुपादांची भक्ती सिद्धांत सरस्वतींची भेट झाली. आणि मग ते बॅकग्राऊंड आहे. प्रभुपादांचं पुस्तक वाचा, लीलामृत, त्याच्यामध्ये सगळं आहे की कशा प्रकारे मग प्रभुपादांचं नाव अभय मोहन डे, मग त्यांची कशा प्रकारे भक्ती सिद्धांत सरस्वतींच्या बघण्यात आले ते. मग त्या मुलाला भगवान गुरूंनी वेगळं म्हणून निश्चितच त्याला ओळखलं आणि त्याप्रमाणे निश्चित त्याची ती भावना दृढ केली. मग पुढे जाऊन प्रभुपादांनी दीक्षा घेतलेली आहे त्यांच्याकडून. आणि त्यानंतर मग बऱ्याच नंतर त्यांनी संन्यास घेतला, जेव्हा त्यांच्या घरामधून तेवढं पोषक वातावरण, आध्यात्मिक वातावरण आणि कुठेतरी त्यांना तितका सपोर्ट मिळाला नाही. कारण जेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांचे जे काही अध्यायाचे जे स्क्रिप्ट होते ते सगळे मॅन्युस्क्रिप्ट्सनी विकून टाकले आणि त्याच्यातनं चहा बिस्किट घेऊन आली ती. तेव्हा मग प्रभुपादांनी विचारलं की तुला टी पाहिजे का मी पाहिजे. मग त्या नोटवर तिला ते खूप चेष्टेने घेतलं गेलं, पण तिने उत्तर देताना ती म्हणून म्हटलं आणि तिथेच प्रभुपादांनी ठरवलं. आणि मग प्रभुपादांनी ही सगळ्या आपल्या कुटुंबाची जबाबदारी पूर्णपणे सांभाळून आणि आपल्या पत्नीची मुलं काळजी घेतील असं सगळं बघून मग त्यांनी संन्यास घेतलेला आहे. आणि त्यानंतर पूर्णपणे त्यांनी या संस्थेला वाहून घेतले, जी संस्था त्यांनी स्वतःच स्थापन केलेली आहे. तत्र बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरु नंदन. येस, कोणाला वाचायचं होतं? मनीषा माताजी, योजना माताजी, कोणी वाचू शकता? एकाडेक वाचा. वाचू माताजी. हा वाचा वाचा. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण माताजी. हे कुरुनंदन, असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो. तात्पर्य: चांगल्या ब्राह्मणांच्या घरी जन्म घेतलेला भरत राजा म्हणजे आपल्या पूर्वजन्मातील दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी थोर कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तीचे चांगले उदाहरण आहे. भरत राजा हा पृथ्वीचा सम्राट होता आणि त्याच्या वेळेपासून देवदेवतांमध्ये ही भूमी भारतवर्ष या नावाने विख्यात आहे. त्यापूर्वी या भूमीला इलावृत वर्ष म्हटले जात होते. तरुण वयातच सम्राटाने आध्यात्मिक पूर्णता प्राप्त करण्यासाठी निवृत्ती स्वीकारली, परंतु तो सिद्धी प्राप्त करण्यात अपयशी झाला. नंतर त्याने पुढच्या जन्मात सदाचारी ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि तो कोणाशीच बोलत नसल्यामुळे आणि नेहमी एकांतवासातच राहत असल्या कारणाने जडभरत नावाने ओळखला जाऊ लागला. आणि त्यानंतर राजा रहुगणाला तो परमयोगी असल्याचे कळाले. त्याच्या जीवनावरून कळून येते की आध्यात्मिक सिद्धीच्या प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न किंवा योगाभ्यास कधीच व्यर्थ होत नाही. भगवंतांच्या कृपेने योगी मनुष्याला कृष्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी वारंवार संधी मिळते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे आपल्याला उदाहरणांनी भगवंतांनी सांगितलंय, प्रभुपादांनी भरत राजाचं उदाहरण दिलेलं आहे की अशा प्रकारे आध्यात्मिकता, की जो काही आध्यात्मिक अभ्यास आहे तो कुठेच वाया गेलेला आहे. तर असा हा भरत राजा म्हणजे त्यांनी पूर्णपणे आध्यात्मिकता, मग स्वतःला तरुण वयातच सम्राटाने आध्यात्मिक पूर्णता प्राप्त करण्यासाठी निवृत्ती स्वीकारली. त्यांनी तिथून निवृत्ती स्वीकारून ते जंगलामध्ये जाऊन तिथे आध्यात्मिक आपलं पूर्ण आपली पूजा अर्चा आणि सगळे करू लागले. परंतु कुठेतरी त्यांचा हरणात जीव अडकला हो. त्या हरणाच्या पाडसाला त्यांनी बघितलं की त्याची आई त्याला सोडून गेली आणि ती कुठेतरी भक्ष बनते त्या सिंहाचं. त्यामुळे त्या हरणाच्या पाडसाला कोणीच नसतं.
आणि म्हणून मग त्या भरताचा जीव अडकतो त्या हरणाच्या पाडसामध्ये. मग त्याचं तो पालन पोषण करतो, त्याला सगळं सांभाळतो आणि त्याचं जीवनच फक्त हरिणमय होऊन जातं. आणि मग तिथे तो सगळं आध्यात्मिक त्याचं विसरून जातात भरत महाराज. आणि मग इतक्या त्या भावभक्ती या स्तराला गेलेले असतात बरं ते, भावभक्तीच्या स्तरापर्यंत असतात, परंतु तरीही कुठेतरी पुन्हा त्या भौतिकतेमध्ये आणि त्या हरणामध्ये त्यांचा जीव अडकतो. आणि म्हणून आपल्याला 8व्या अध्यायात सुद्धा पुन्हा ही गोष्ट ऐकायला मिळेल की जिथे आपल्याला मृत्यू समयी ज्यांनी फक्त हरणाचं स्मरण केलं, मग त्यांना पुढचा जन्म हरणाचाच लागला. पण इतकं त्यांची भावभक्तीपर्यंत स्टेज असल्यामुळे ते हरिण सुद्धा सत्वगुणातलंच होतं. आणि हरणाने सुद्धा जे काही आहे गवत खाऊनच राहिला आणि कानावरती जे काही त्यांच्या जप पडायचा आणि जे नामस्मरण पडायचं ते सगळं ऐकलं जायचं, कीर्तन ऐकलं जातं. आणि त्यामुळे मग त्यांचा पुढचा जन्म त्यांना जडभारताचा लागला. तो जडभारत म्हणजे काय की त्याला ज्या कुळामध्ये जन्म लाभला, ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतला, पण कुणाशीच तो कधी बोलायचा नाही, असं नाही. त्याच्यामुळे खूप जण त्याला चिडवायचे आणि अशा प्रकारे तो सगळ्यांकडून खूप चिडवला जायचा. आणि म्हणून मग त्याला जडभारत आणि खूप चिडवलं जायचं त्याला की अशा प्रकारे ह्या व्यक्तीला काहीच येत नाही, काहीच माहिती नाहीये, असं त्याच्या विषयी जाणलं जायचं. आणि म्हणून मग एकदा तर त्याला काही दुष्ट व्यक्तींनी त्याला हे बनवायचं, बळी बनवायचं ठरवलं. परंतु त्या देवीची इतकी म्हणजे शेवटी ते भावभक्तीपर्यंतच्या स्टेजपर्यंत पोहोचलेले, त्यांची भक्ती कुठेच वाया जाणार नव्हती. त्या देवी मातेने त्यांना ओळखलं आणि म्हणूनच तिथे त्याच्या समोर त्या सगळ्या त्या दुष्ट लोकांचा नाश करण्यात आला. आणि त्याच्या पुढचा जेव्हा त्यांना काही राजाच्या लोकांनी बघितलं आणि त्यानंतर काही पालखी चाललेली राजाची लोक घेऊन चाललेली होती, तेव्हा तिथे ते आपण म्हणतो ना, ते राजाची पालखी उचलण्यासाठी ते चालत होते पुढे, पण ते इतके हळूहळू चालत होते. तेव्हा मग वैतागली काही जण आणि भरभर चालायला त्यांना सांगितलं. आणि तो राजा रहुगणाच होता. आणि मग तेव्हा त्यांना उतरून राजा रहुगणाने त्यांना जे काही प्रश्न केले त्याच्यावरून त्यांना कळलं की ते परमयोगी आहेत. आणि मग त्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे राजा रहुगणाला, त्याच्यावरून त्यांनी भरत महाराजांना ओळखलं आणि जडभारत त्यांना ओळखलेलं आहे. आणि अशा प्रकारे ही त्यांचा आध्यात्मिकता कुठेच वाया गेलेली नव्हती. आणि म्हणूनच तो अभ्यास, ती आध्यात्मिकता ही तशीच होती. आणि हा योगाभ्यास कुठेही व्यर्थ गेलेला नव्हता. आणि म्हणूनच अशा या योगी मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये पूर्ण सिद्धी, आणि मग त्यांना ती सिद्धी प्राप्त झाली आणि पुढे जाऊन त्यांना मोक्ष प्राप्त झालेला आहे. कुठेतरी अडकले, जसं आपण अजामिलाचं बघतो, दुसरा सेकंड चान्स त्यांना पुन्हा. एक मिनिट हा. हरे कृष्ण, क्षमस्व. आणि म्हणून अजामिलाला सुद्धा दुसरी संधी, जो सेकंड चान्स म्हणून त्यांचं हे आहे की निश्चितच कुठेतरी ज्यांनी हे पुण्य केलेलं होतं, घसरला तो भौतिकतेमध्ये, घसरला, एका क्षणाने त्याची बुद्धी फिरली आणि अशा प्रकारे त्या वेश्येशी लग्न केलं. आणि त्यानंतर मग त्याला अनेक मुलं झाली. वयाच्या 88व्या वर्षी सुद्धा मग त्याच्या तो नारायण पुत्र ज्या नावाने त्याला, की फक्त मरता क्षणी म्हणजे ज्या वेळेला जीव आपला देह ठेवत होता तो, त्यावेळेला मग एके ठिकाणून यमदूत आलेले, इकडून विष्णुदूत आले, कारण त्यांनी नारायण शब्द उच्चारला. आणि मग तिथे चर्चा झाली आणि त्याला नरक लोकात न जाता त्याला पुन्हा दुसरी संधी देण्यात आली. आणि त्यावेळेला त्याला त्याचा योगाभ्यास कुठेही वाया गेलेला नव्हता. आणि मग त्यांनी पुन्हा पुण्यकर्म केलं आणि मग त्याला वैकुंठ प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारे या या गोष्टीचा कुठेही ऱ्हास होत नाही आणि ही गोष्ट कुठेही कमी होत नाही. भगवंतांना निश्चितच भक्ताच्या भक्तीची काळजी आहे आणि ती निश्चितच पुढे पुढे दृढ होऊ शकते. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते व्यवशोपति सः जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्मति वर्तते. हरे कृष्ण. मनीषा माताजी वाचू शकता? हो. आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो. असा जिज्ञासू योगी सदैव शास्त्रांच्या कर्मकांडात्मक तत्वाच्या अतीत असतो. उन्नत तात्पर्य, उन्नत योगीजन शास्त्रोक्त कर्मकांडाकडे आकर्षित होत नाहीत, परंतु ते योगाची पूर्णता असणाऱ्या कृष्ण भावनेप्रत उन्नत करणाऱ्या योगाभ्यासाकडे आपोआपच आकर्षित होतात. प्रगत योगी
व्यक्तींना वैदिक कर्मकांडाबद्दल असणाऱ्या उपेक्षेसंबंधी श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की अहोबत शोपचो तो गरियान यज्जुहु यज्जी यज्जीह वागरे हयग्रीव यग्रे आहे ना ते अजी हयग्रीव यज्जीह वागरे वर्तते नाम हा तुभ्यं. व आहे का ते यज्जी हो, वहाग्रे हा यज्जीह वागरे. वहाग्रे वर्तते नाम तुभ्यम ते पुस्तपस्ते जुहु सस्नुरारया ब्राह्मणु ब्राह्मणु चूर. ब्राह्मणु चूरनाम गृणंती येते. हे भगवान, जे तुमच्या पवित्र नामांचे कीर्तन करतात ते जरी चांडाळ कुळात जन्मलेले असले तरी आध्यात्मिक जीवनात ते अत्यंत प्रगत झालेले असतात. तुमचे कीर्तन करणाऱ्या व्यक्तींनी निसंदेह सर्व प्रकारचे तप आणि यज्ञ केले आहेत. सर्व तीर्थस्नाने केली आहेत. सर्व शास्त्रांचा अभ्यास केला आहे. या संबंधी एक सुप्रसिद्ध उदाहरण श्री चैतन्य महाप्रभूंनी दिले आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूर यांचा प्रमुख शिष्य म्हणून स्वीकार केला. हरिदास ठाकूर यांचा जन्म जरी मुस्लिम कुळामध्ये झाला तरी श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना नामाचार्य या पदावर आरूढ केले, कारण हरिदास ठाकूर हे दररोज 3 लाख वेळा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करण्याचे व्रत कठोरपणे पालन करीत असत. ते निरंतरपणे हरिनामाचा जप करीत असल्याकारणाने जाणले पाहिजे की आपल्या पूर्वजन्मात त्यांनी शब्द ब्रह्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व वैदिक कर्मकांडाचे आचरण केले आहे. म्हणून जोपर्यंत मनुष्य शुद्ध होत नाही तोपर्यंत तो कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करूच शकत नाही किंवा हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनामध्ये संलग्न होऊ शकत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण हरे कृष्ण. खूप छान उदाहरण दिलेलं आहे आपल्याला इथे. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे की उन्नत योगीजन हे शास्त्रोक्त कर्मकांडामध्ये अजिबात आकर्षित होत नाहीत, कारण मग त्यांना कुठल्याही कुळात भरे त्यांनी जन्म घेतलेला असेल तरी प्रगत योगी व्यक्तींना वैदिक कर्मकांडाबद्दल असणाऱ्या उपेक्षे संदर्भात, कारण त्यांना कुठेही इंद्रिय तृप्तीसाठी ते करायचं नसतं, कर्मकांडामध्ये ते अडकलेले नसतात, तर त्यांना निश्चितच ती कृष्ण भावना त्यांच्यामध्ये दृढ असते, कारण ते नामस्मरणामध्ये पूर्ण लीन झालेले असतात. आणि अशा योग्यांविषयी भगवंत सांगतायत की हे पवित्र नामाचं कीर्तन करतात. भले ते चांडाळपुरात जरी जन्माला आलेले असले तरी ते आध्यात्मिक प्रगती त्यांनी साधलेली असते आणि ते निस्संदेह सर्व प्रकारचे तप आणि यज्ञ करण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी असतात. आणि त्यांनी सर्व तीर्थस्नानं केलेली असतात, सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेला असतो. इथे निश्चितच वेद शास्त्रांचा अभ्यास असतो आणि ती कृष्ण भावना दृढ होण्यामध्ये निश्चितच ते प्रयत्नशील असतात. असं उदाहरण म्हणजे हरिदास ठाकूरांचं दिलेलं आहे. त्या हरिदास ठाकूरांचा जन्म मुस्लिम कुळामध्ये जन्मलेले होते, पण त्यांना नामाचार्य अशी पदवी दिलेली होती चैतन्य महाप्रभूंनी की 3 लाख वेळेला हरिनामाचा जप केल्याशिवाय हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा जप केल्याशिवाय ते अन्न पाणीही ग्रहण करत नसत. आणि म्हणूनच असा नेम केलेली व्यक्ती की जी भले मुस्लिम कुळामध्ये जन्मलेली असली तरी नामाचार्य आणि चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आपला भक्त म्हणून स्वीकारलेलं असतं आणि आपला शिष्य म्हणून स्वीकारलेलं असतं, प्रमुख शिष्य म्हणून स्वीकारलेलं असतं. आणि म्हणून जोपर्यंत मनुष्य शुद्ध होत नाही तो कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करूच शकत नाही. त्याला कीर्तनामध्ये संलग्न होणं तो होऊ शकत नाही, कारण आपण म्हणतो चेतो दर्पण मार्जनम, चैतन्य महाप्रभूंनीच म्हटलंय. कारण ही शुद्धता जी आहे, हृदयाची शुद्धता, मनाची शुद्धता ही फक्त नामस्मरणात होते. कारण कलियुगाचा यज्ञच नामस्मरण आहे. हरे नम हरे नम केवलम कलौ नास्ति एव नास्ति एव नास्ति एव गतीर अन्यथा. हे कुठलाही इतर मार्ग नाहीये. या नामस्मरणाने निश्चितच त्या आरशाची धूळ जरी आपल्या पुसल्यानंतर मग आपला असा चेहरा दिसतो आपल्या आरशामध्ये, त्याचप्रमाणे या हृदयावरची या मनावरची धूळ सगळी पुसण्यासाठी त्या नामस्मरणाचा आधार घेतला पाहिजे आणि मगच आपल्याला ते शक्य आहे. प्रयत्नादयमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्ध ततो याती परांगतीम. येस वाचू का माताजी? वाचा माताजी. येस माताजी. हा सगळे आहेत, हरे आनंद आहे, कृष्ण. सगळे भक्त आज आहात. सगळेजण आहेत. हरे हरे कृष्ण कृष्ण हरे माताजी. येस. आणि जेव्हा योगी सर्व पापांपासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा अंततः अनेकानेक जन्मांतराच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर त्याला परम लक्ष्याची प्राप्ती होते.
तात्पर्य: विशेष करून सदाचारी, श्रीमंत किंवा पवित्र कुळात जन्म घेतलेल्या मनुष्याला योगाभ्यास करण्यासाठी अनुकूल असलेल्या आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव होते. म्हणून दृढ निश्चयाने आपल्या अपुऱ्या राहिलेल्या अभ्यासाचा तो पुन्हा प्रारंभ करतो. अशा रीतीने तो पूर्णपणे सर्व भौतिक कल्मशांपासून मुक्त होतो. त्यानंतर त्याला परमोच्च सिद्धीची, कृष्ण भावनेची प्राप्ती होते. कृष्ण भावना म्हणजे सर्व कल्मशातून मुक्त झालेली परिपूर्ण स्थिती आहे. भगवद्गीता याला पुढील प्रमाणे पुष्टी देते: येषांत्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. अनेकानेक जन्मांमध्ये पुण्यकर्म केल्यानंतर जेव्हा मनुष्य सर्व पापातून आणि मोहमय द्वंद्वातून मुक्त होतो, तेव्हा तो भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बहुनाम सर्व नामंते ज्ञानवानमान प्रपद्यते. म्हणूनच बहुनाम जन्म नामंते, अनेक जन्म घेऊन सुद्धा, की अनेक जन्मानंतर का होईना, जेव्हा सर्व पापातून आणि मोहमय द्वंद्वातून तो मुक्त होतो, तेव्हाच तो भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त होऊ शकतो. कारण शेवटी कसं आहे ना, की मनुष्याला कितीही म्हणजे अगदी सगळं बॅकग्राऊंड मिळालं, सगळं केलं, तरी पण ती दृढता मनामध्ये आणि ते सगळं आतून आपण म्हणतो ना, की आडात नाही तर ते विरुद्ध कुठून येणार, की त्याच्यामुळे पोहऱ्यात कुठून येणार, की ती भावना, ती दृढ भावना होण्यासाठी ती ओरिजिनली मनामध्ये हवी आहे. आणि म्हणून श्रद्धा हा पहिला टप्पा आहे भक्तीचा. हे कायमच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच मग दृढ निश्चयाने आपल्या अपुऱ्या राहिलेल्या अभ्यासाचा तो पुन्हा प्रारंभ करतो, की कशा प्रकारे या कुळामध्ये जन्म लाभल्यानंतर त्या कुळाचा तो त्याप्रमाणे आणि त्या सगळ्या गोष्टींची सुविधांचा तो तशाप्रमाणे सदुपयोग करून घेऊ शकतो. आणि मगच तो पूर्णपणे कल्मशातून मुक्त होऊ शकतो. त्याला सिद्धीची प्राप्ती निश्चितच होऊ शकते, ज्याचं आपल्याला रेफरन्स पण गीतेचा दिलेला आहे. किरण प्रभूजी वाचायचंय. हरे कृष्ण प्रभूजी. कल्मशाचा अर्थ काय कल्मश माताजी? म्हणजे इम्प्युरिटी. कल्मश म्हणजे इम्प्युरिटी माताजी. हा, ते कल्मश म्हणजे आपण म्हणतो ना, सगळी घाण आणि आपल्या मनातली जे कल्मश आपल्या मनात असतात ना, तर ती सगळी इम्प्युरिटी दूर करण्याची, अस्वच्छता, ते सगळं मनात दूर करण्याचं काम हे नामस्मरणाने होऊ शकतं. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना, की कल्मशातून मुक्त झालेली, की या सगळ्या गोष्टीतून मुक्त झालेली ती स्थिती, परिपूर्ण स्थिती होऊ शकते. ओके, हा, ठीक आहे. मनातले वाईट विचार असं म्हणू शकतो का आपण त्याला? असंही म्हणू शकतो. संशय, मनातले वाईट विचार, जी काही आहेत तुमच्या मनातली कल्मश सगळी, म्हणजे अनेक वाईट विचार संशय म्हणू असतात. शकतो आपण. येस येस. इम्प्युरिटीज आणि कंटॅमिनेटेड सगळं असतं ना आपलं, जे म्हणतो ना अस्वच्छता मनाची. त्या जसं शंका, म्हटलं, येतो कुशंका. दर्पण मार्जनम, तशा नामस्मरणाने त्याला आपण जसं कपडा एखादी अस्वच्छ राहिला तर त्याला डिटर्जंटने घासतो, तसं त्याप्रमाणे त्या नामस्मरणाने आणि भगवंतांच्या सेवेने निश्चितच ती कल्मश दूर केली जाते. हरे अं, कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा, वाचतो मी. तपस्वी तपस्विभ्यो अधिको योगी ज्ञानेभ्यो अपि मतोऽधिकः कर्मभ्याश्चधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी आणि सकामकर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू सर्व परिस्थितीत योगी हो. तात्पर्य श्रील प्रभुपादाद्वारा प्रभुपादची जय. जेव्हा आपण योगासंबंधी बोलतो तेव्हा आपण परमसत्याशी असणाऱ्या आपल्या संबंधाचा निर्देश करतो. या पद्धतीला विविध अभ्यासकांनी योजलेल्या विशिष्ट पद्धतीनुसार निरनिराळे मते दिली आहेत. जेव्हा ही योग पद्धती मुख्यतः सकाम कर्माशी संबंधित असते, तेव्हा त्या पद्धतीला कर्मयोगी असे म्हणतात. ज्ञानाशी संबंधित असताना ज्ञानयोग आणि भगवंतांच्या प्रेममयी सेवेशी संबंधित असते, तेव्हा त्या पद्धतीला भक्तियोग असे म्हणतात. पुढील श्लोकात सांगितले जाईल की कृष्ण भावना म्हणजे सर्व योगांची परिपूर्णता आहे. या ठिकाणी भगवंतांनी योगाच्या श्रेष्ठत्वाला पुष्टी दिली आहे, परंतु हा योग भक्तियोगापेक्षा श्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले नाही. भक्तियोग हा आध्यात्मिक ज्ञानाने
परिपूर्ण आहे. म्हणून यापेक्षा श्रेष्ठ असा इतर कोणताही योग असू शकत नाही. आत्मज्ञानाशिवाय केवळ तपस्या ही अपूर्ण आहे. भगवंतांना शरण गेल्याविना केवळ ज्ञानही अपूर्ण आहे. आणि कृष्ण भावनेशिवाय सकाम कर्म म्हणजे कालपेय आहे. म्हणून या ठिकाणी सांगण्यात आलेली श्रेष्ठ आणि प्रशंसनीय योग पद्धती म्हणजे भक्ती योग होय. आणि याचे अधिक विस्तृत विवेचन पुढील श्लोकात करण्यात आले आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अशा प्रकारे आपण या भक्ती योगाच्या मार्गावरती शिरतो आहे. आणि म्हणून मग योग पद्धती जी ज्या योगाला भगवंत म्हणतात अर्जुनाला तो योगी हो. कारण का योग म्हणजे काय? भगवंतांशी जोडणं. मग हे भगवंतांशी जोडणं म्हणजे कशा प्रकारे? तर सकाम कर्मातून जे जोडलं गेलंय की कशा प्रकारे विविध गोष्टींनी मग कर्मयोग बघितला, ज्ञानयोग बघितला आणि भक्तियोग जो आहे हा भगवंतांशी जोडणारा भक्तियोग आहे. जो कर्मातून साधला जातोय तो कर्मयोग आहे, पण तिथे कुठेतरी सकाम कर्म आहे. ज्ञानयोग सुद्धा कुठेतरी ज्ञानाचं अनुशीलन निश्चित केलं पाहिजे, तो ज्ञानयोगही सांगितलाय. पण सगळ्यात श्रेष्ठ जेव्हा भगवंत सांगतायत की इतर कुठल्या योगांना भगवंत श्रेष्ठ सांगत नाही, कारण भक्ती योगापेक्षा इतर कुठला योग श्रेष्ठ असूच शकत नाही. भक्ती योग हा परिपूर्ण आहे, जिथे भगवंतांची सेवा भगवंतांशी जोडलं जातोय. आणि ही जी सेवा आहे या नवविध भक्तीच्या माध्यमातून आणि या निरनिराळ्या जशा आपण या भक्तीच्या 9 अशा स्टेप्स चढत असतो, हळूहळू चढू आपण तो. पण निश्चितच ह्या सुलभ आहेत आणि भगवंत पुढच्याही सगळ्या श्लोकांमध्ये पुढच्या श्लोकात शेवटच्या आपल्याला भगवंतांनी त्याच्याविषयी सांगितलंच आहे. पण आपण या भक्ती योगाच्या मार्गावरती आता मार्गस्थ होतो आहोत, जिथे आपल्याला या प्रत्यक्ष भक्तीचं वर्णन भगवंतांनी सांगितले आणि ते अतिशय मधुर आहे. की भगवंत सांगतायत ही भक्ती अतिशय अवीट गोडी आहे आणि निश्चितच ही इतकी सुलभ आहे आणि करण्याला इतकी सुखदायक आहे की निश्चित त्या भक्ताला त्याच्यातनं आनंद मिळत असतो. आणि म्हणूनच भगवंत इथे सांगता आहेत की भगवंतांना शरण गेल्यामुळे केवळ ज्ञानही अपूर्ण आहे. कृष्ण भावनेशिवाय सकाम कर्म म्हणजे काळाचा अपव्यय आहे. कारण भगवंतांना शरण गेल्याविना कसं आहे ना की ज्ञान कुठेतरी स्वतःला अहंकार, मग तो ऍटिट्यूड असला तर उपयोग नाहीये. पण जे ज्ञान भगवंतांना शरण जाण्याविषयी सांगत आहे ते निश्चितच योग्य आहे. कृष्ण भावनेशिवाय सकाम कर्म करणं हे काळाचं अपव्यय आहे, कारण ते फक्त इंद्रिय तृप्तीसाठी केलं जातं. तिथे कृष्ण मिसिंग आहे परत. पण ते जर निष्काम पद्धतीने केलं गेलं ते निश्चितच भक्तीच्या मार्गावरती तुम्हाला उन्नत करू शकेल. आणि म्हणूनच इथे श्रेष्ठ आणि प्रशंसीय योग पद्धती म्हणजे भक्ती योग सांगितलेला आहे. आणि त्या भक्ती योगाबद्दलच आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. भगवंतांनी 12व्या अध्यायात खूप छान सांगितलं आहे की कुठले भक्त भगवंतांना. आणि म्हणूनच भगवंत इथेही सांगतायत की सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे. हरे कृष्ण. कोणाला वाचू का माताजी? वाचा माताजी. विमल माताजींना वाचू दे, मग माताजी पुढच्या वेळेला वाचाल का? चालेल? हो हो. हा वाचा. हरे हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आणि सर्व योगामध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो, माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो, तो सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. तात्पर्य: या श्लोकातील भजते शब्द महत्वपूर्ण आहे. भजते यामध्ये भज हा मूळ धातू आहे आणि त्याचा अर्थ सेवा करणे असा आहे. वर्शिप हा इंग्रजी शब्द भज या अर्थाने वापरता येत नाही, कारण वर्शिप म्हणजे पूजन करणे किंवा योग्य मनुष्याबद्दल आदर व्यक्त करणे अथवा मान देणे होय. परंतु प्रेम आणि श्रद्धेने केलेली सेवा हे केवळ भगवंता विद्यार्थच असते. सन्माननीय व्यक्तीची किंवा देवतांची पूजा करण्याचे मनुष्याने टाळल्यास त्याला असभ्य म्हणता येईल. परंतु जर मनुष्याने भगवंताची सेवा करणे टाळले तर त्याचे अधःपतन होईल. प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे आणि म्हणून जीवाने आपल्या स्वरूप स्थितीला अनुसरून भगवंताची सेवा केली पाहिजे. भगवंताची सेवा न केल्याने जीवनाचे पतन होते. श्रीमद भागवतात त्याला पुढील प्रमाणे पुष्टी दिली आहे. या अशा पुढे साक्षात साक्षादात्म प्रभवमीश्वर प्रभवमीश्वरम न भजन्त्या वजांती
स्थान भ्रष्टा पतंत्याध्यः. जो मनुष्य सर्व जीवांच्या उत्पत्तीकर्ता आदिपुरुष भगवंत यांची सेवा करीत नाही किंवा भगवंत प्रीत्यर्थ असलेल्या सर्व कर्तव्याचे पालन करीत नाही, त्याचे निश्चितपणे आपल्या स्वरूप स्थितीपासून पतन होते. या श्लोकातील भजंती हा शब्द वापरण्यात आला आहे, म्हणून भजंती हा शब्द केवळ भगवंताच्या संबंधात आहे आणि वर्षी पूजन हा शब्द देवतांच्या किंवा साधारण जीवनात संबंध लागू होऊ शकतो. श्रीमद भागवताच्या श्लोकात वापरण्यात आलेला अवजानंती हा शब्द भगवद्गीतेतही वापरण्यात आला आहे. अवजानंती हा मूढ केवळ मूर्ख लोकच भगवान श्रीकृष्णाचा अवमान करतात. भगवंताची सेवा करण्याची ज्याची प्रवृत्ती नाही असे मूर्ख लोक भगवद्गीतेवर भाष्य लिहितात. यामुळेच ते भजंती आणि वर्षिप या शब्दामधील फरक जाणू शकत नाही. सर्व प्रकारच्या योगाभ्यासाची परिणती भक्तियोगामध्ये होते. इतर सर्व योग हे योगाप्रत येण्याची केवळ साधन आहे. योग म्हणजे वास्तविक भक्तियोग होय आणि इतर योग हे भक्तियोग रूपी परम लक्ष्याकडे अग्रेसर होतात. कर्माच्या प्रारंभापासून भक्तियोगाच्या अंतापर्यंत जाणारा मार्ग म्हणजे आत्मसाक्षात्काराचा अत्यंत लांब पल्ला आहे. निष्काम कर्मयोग म्हणजे या मार्गाचा आरंभ आहे. जेव्हा कर्मयोगामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची वृद्धी होते, तेव्हा त्या अवस्थेला ज्ञानयोग म्हटले जाते. जेव्हा ज्ञानयोगामध्ये विविध आसनाद्वारे परमात्म्यावरील ध्यानाची वृद्धी होते आणि परमात्म्यावर मन स्थिर होते, तेव्हा त्याला अष्टांग योग म्हटले जाते. आणि मनुष्य जेव्हा अष्टांग योगाच्या पलीकडे जातो व भगवान श्रीकृष्णाप्रत येतो, तेव्हा तो भक्तियोगायुक्त झाल्याचे म्हटले जाते. हीच संपूर्ण योगाची परमावधी आहे. वस्तुत भक्तियोग हे अंतिम ध्येय आहे, परंतु भक्तियोगाचे सूक्ष्मपणे विश्लेषण करण्यासाठी मनुष्याला इतर योगाचे ज्ञान होणे आवश्यक आहे. म्हणून उत्तरात प्रगती करणारा योगी हा शाश्वत भागाच्या वास्तविक मार्गावर मार्गक्रमण करीत असतो. जो मनुष्य एक विशिष्ट स्थळावर चिकटून राहतो आणि पुढे प्रगती करीत नाही, त्याला त्या विशिष्ट नावाने संबोधले जाते. उदाहरणार्थ कर्मयोगी, ज्ञानयोगी, राजयोगी किंवा हठयोगी इत्यादी. भक्तियोगाप्रत उन्नत होण्याइतपत मनुष्य भाग्यवान असेल तर त्याने इतर सर्व योग पूर्वीच पार केल्याचे जाणले पाहिजे. म्हणून आपण जेव्हा हिमालयाबद्दल बोलतो, तेव्हा आपण जगातील सर्वात उंच पर्वता बोलतो, ज्यामध्ये जगामधील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे आहे. त्याप्रमाणे कृष्ण भावना भावित होणे म्हणजे योगाची सर्वोच्च अवस्था आहे. वैदिक आज्ञेनुसार सुस्थिर होण्याकरता भक्तियोगाचा मार्ग क्रमित असताना कृष्ण भावना भावित होणे हे भाग्याची गोष्ट आहे. आदर्श योगी हा आपले ध्यान श्रीकृष्णावर केंद्रित करतो. श्रीकृष्ण हे श्याम सुंदर म्हणून जाणले जातात. मेघाप्रमाणे त्यांचा सुंदर निर्वर्ण आहे. त्याचे मुख कमल सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. त्यांचे वस्त्र रत्नाप्रमाणे तेजस्वी आहे आणि त्यांना सुंदर पुष्पमाला धारण केली आहे. सर्व 10 दिशा प्रकाशन करणारे त्यांना जळजळीत तेज ब्रह्मज्योती म्हणून जाणले जाते. ते राम, नृसिंह, वराह आणि भगवान श्रीकृष्ण या विविध रूपामध्ये अवतरित होतात आणि माता यशोदाचे पुत्र म्हणून मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतात. त्यांना कृष्ण, गोविंद आणि वासुदेव म्हणून ओळखले जाते. ते परिपूर्ण बालक, पती, सखा व स्वामी आहेत आणि ते समस्त ऐश्वर्य आणि दिव्य गुणांनी परिपूर्ण आहेत. ज्या मनुष्याला भगवंताच्या सर्व गुणांची पूर्ण जाणीव असते, त्याला सर्वश्रेष्ठ योगी म्हटले जाते. सर्व वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे योगामधील परमसिद्धी ही केवळ भक्तियोगाद्वारेच प्राप्त करता येते. माता वाचता तुम्ही? यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरु तस्यैते कथिता यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. ज्या महात्म्यांना भगवंत आणि आध्यात्मिक गुरु दोहावर दृढ श्रद्धा आहे, केवळ त्यांनाच वेदांच्या तात्पर्याचा आपोआप उलगडा होतो. श्रोताश्रमध्ये भक्तिरस भजन किंवा पुढील जन्मामध्या
तदिहां आता कधी नाही रास्ये नामुष्मिन मन कल्पनमे ते देव नैष्कर्म्यम. या भौतिक लाभाची भौतिक लाभाची इच्छा न ठेवता केलेली भगवंताची सेवा म्हणजे भक्ती होय. अशा कामनापासून रहित होऊन मनुष्याने आपले मन पूर्णपणे भगवंतामध्ये रममान केले पाहिजे. हा निष्कर्माचा उद्देश आहे. गोपाल तापानी उपनिषदात योगाची परमसिद्धी भक्ती किंवा कृष्ण भावनेची आशा न करता काही साधने आहेत. या प्रकारे भगवद्गीतेच्या ध्यान योग हा 6व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्णा माताजी. धन्यवाद माताजी. खूप सुंदर असं भक्तीचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानयोग, ध्यानयोग, अष्टांग योग अशा प्रकारे जसं निष्काम कर्मात, मग कर्मयोगाला आपण सुरुवात केली दुसऱ्या अध्यायापासून. पहिल्या 6 अध्यायात कर्मयोग दिलेला आहे. हा कर्मयोग तुम्हाला जेव्हा सकाम कर्मामध्ये ठेवतो आहे तेव्हा निश्चितच कुठेतरी स्वतःच्या इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण करतोय. पण हाच जेव्हा निष्काम भावनेकडे जातो तेव्हा तो कर्मयोग हा कुठेतरी कर्मयोग भगवंतांशी जोडला जातो आहे. आणि मग तिथे कुठेतरी ज्ञानाचं अनुशीलन. खूप सुंदर आपल्याला हे वाक्य जी सांगितलेली आहेत कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्ती योगाविषयी. मग भजते आणि वर्षिप याच्यातला फरक इथे सांगितलेला आहे, तोही आपण जाणून घेऊया. आणि जिथे या तिन्हीची पूर्तता, की आत्मसाक्षात्काराचा मार्ग हा लांब पल्ला आहे, पण निष्काम कर्मयोग हा या मार्गाचा कुठेतरी आरंभ आहे. आणि कर्मयोगामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची वृद्धी होते. मग कर्मयोगामध्ये जेव्हा ज्ञानाची आणि वैराग्य म्हणजे रिनन्सिएशन ही त्या गोष्टींची कुठेतरी त्या गोष्टींपासून कुठेतरी वैराग्य स्वतःला आपण म्हणतो ना जेव्हा साधुसंग, भजन क्रिया आणि अनर्थ निवृत्ती ही जी निवृत्ती या गोष्टींपासून अनासक्ती या सगळ्या गोष्टींची वृद्धी होते तेव्हा त्या अवस्थेला ज्ञानयोग. मग हा ज्ञानयोग कशाचा ज्ञान? आत्मसाक्षात्काराचं ज्ञान. आणि निश्चितच मग जेव्हा ज्ञानयोगामध्ये विविध आसनांद्वारे भगवंतांविषयी विचार करून भगवंतांशी जोडलं जाण्याचा तो जो मार्ग आहे आणि जेव्हा त्या यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही अशा निरनिराळ्या टप्प्यांवर कुठलं आसन घेऊन कशा प्रकारे स्वतःला वेगळं आणि एका सेक्युलेटेड प्लेसमध्ये ठेवून आणि त्या भौतिकतेपासून स्वतःला दूर सारणं आणि या सगळ्या गोष्टींचा क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने स्वतःमध्ये आत्मसात करून हळूहळू जोडणं या ज्ञानाने. मग हे ज्ञान नसेल तर कसं काय जोडणार आहे हो? म्हणून या ज्ञानाने त्या ध्यानाची वृद्धी होते आणि परमात्म्यावर मन स्थिर होते. तेव्हा त्याला अष्टांग योग म्हणताय. आणि मनुष्य जेव्हा अष्टांग योगाच्या पलीकडे जातो, ती समाधीस्थ अवस्था गाठतोय, पण भगवान आणि श्रीकृष्णांप्रत मग त्याचं परमात्म्यावर मन स्थिर होते तेव्हा निश्चितच अष्टांग योगाच्या पलीकडे जातो आणि भगवान श्रीकृष्णांप्रत येतो तेव्हा भक्ती योग युक्त झाल्याचे म्हटले जाते. मग तिथे कुठेतरी तो संबंध प्रस्थापित होतो जो ब्रह्म परमात्मा याच्या पलीकडे जाऊन जेव्हा भगवान या रूपाशी भगवंतांच्या द्विभुजा रूपाशी मनुष्य रूपाशी जेव्हा जोडला जातो आणि भगवंतांशी जेव्हा संबंध प्रस्थापित होतो, ज्या संबंध अभ्युदय आणि प्रयोजन याला आपल्याला पुढच्या अध्यायांमध्ये बघायचंय 10व्या अध्यायात. म्हणूनच हा संबंध प्रस्थापित ती जी भक्ती आहे ती भक्ती भगवंतांशी जोडते आणि म्हणूनच भक्त भगवंतांना विशेष आहे. कारण ही भक्ती जी आहे ना ही नामस्मरण आणि सेवेने युक्त आहे आणि जे करायचंय ते भगवंतांच्या सेवेमध्ये करायचंय, भगवंतांच्या इंद्रिय तृप्तीसाठी करायचं आहे, भगवंतांच्या संतोषासाठी करायचं आहे. हे निश्चितच भक्ती योगाप्रत उन्नत होण्यात उत्पत मनुष्य भाग्यवान असेल तर त्याने सर्व योग पूर्वीच पार केल्याचं जाणलं पाहिजे. कारण शेवटी ती दृढता मनात पाहिजे. आपण म्हणतो ना की श्रद्धा मनामध्ये असल्याशिवाय त्या प्रेमभक्तीपर्यंत तो संबंध नाही प्रस्थापित होऊ शकत. कारण तिथे कुठेतरी ती श्रद्धा महत्वाची आहे आणि ती श्रद्धा हळूहळू जोपासली जाऊ शकते. कुठेतरी जादूची काडी फिरवून डायरेक्ट असं भक्तीमध्ये नाही जाता येत. तिथे टप्पे आहेत आणि निश्चितच या टप्प्याटप्प्याने गेलं जात आहे. वैदिक आज्ञानुसार सुस्थिर होण्याकरता भक्तियोगाचा मार्ग क्रमित असताना कृष्ण भावना भावित होणे ही महत् भाग्याची गोष्ट आहे. आदर्श योगी आपलं ध्यान श्रीकृष्णांवर केंद्रित करतो आणि म्हणून श्यामसुंदर हे भगवंतांना ते भगवंतांचं श्यामसुंदर रूपाला त्यांनी जाणलेलं असतं. आपण जेव्हा दुसऱ्या अध्यायात बघितलं ब्रह्म परमात्मा की ब्रह्म परमात्मा यांना जाणणारे सुद्धा त्या मार्गावर येत आहेत, पण त्यांना कुठेतरी वेळ लागणार आहे. त्यांच्यासाठी ती गोष्ट थोडीशी कठीण होऊन बसते. पण भगवान ज्या भगवंतांच्या भगवान रूपाशी श्यामसुंदर रूपाशी जे निगडीत आहेत ते निश्चितच त्या टप्प्यावर अगदी सोप्या पद्धतीने आणि लवकर येऊ शकतात. म्हणून तो
लिफ्टचा मार्ग सांगितलाय. भक्ती योग हा लिफ्टचा मार्ग सांगितलेला आहे. आणि मग भगवंतांची स्तुती आपण ऐकलेली आहे, नैष्कर्म्य, की ज्या प्रकारे ज्या महात्म्यांना भगवंत आध्यात्मिक गुरु दोहोंमध्ये दृढ श्रद्धा आहे. भगवंत आणि गुरु, कारण आपण गुरु, साधू आणि शास्त्र याला अनुमानित ज्या गोष्टी असतात त्याला पडताळून बघणं, की जी गोष्ट आपण भगवंत म्हणतायत की कर्म करतोय, मग मी हे केलं आहे त्याच्यात काय गैर आहे, ते गैर कसं आहे ते व्हेरीफाय पडताळणं, म्हणजे गुरु, साधू आणि शास्त्र याला कुठेतरी बेस मानून मग ते कर्म पडताळून बघितलं पाहिजे, की करतोय ती योग्य गोष्ट करतोय का. आणि म्हणून हे सांगणं कोणाचं काम आहे. हे ज्ञान असंच नाही हो, आपण टपकून पडलोय आणि आपल्याला ज्ञान मिळते असं नाही. ती आध्यात्मिक गुरुच्या माध्यमातून घेणं, जे दुसऱ्या अध्यायापासून भगवंत सांगतायत की आध्यात्मिक गुरु, की जो 360 अंशातून ती गोष्ट सांगतो, की शारीरिक मानसिक तर गोष्टी जाणू शकतात, की फिजिओलॉजिकल आय मीन फिलॉसॉफिकल तत्वज्ञानिक तत्वज्ञानिक गोष्टी, पण जिथे स्पिरिच्युअली आध्यात्मिकता त्याची जाणली जाते, गुरु, शास्त्र आणि साधू, की त्या ज्ञानाचा, वेदांचा, शास्त्रांचा अभ्यास केलेला, की ज्याने दृष्टांत, ज्याला तो दृष्टांत झालेला आहे, तो निश्चितच आपल्याला ती गोष्ट यथायोग्य प्रकारे सांगू शकतो. जे आपले श्रीला प्रभुपाद शुद्ध भक्त, की भगवंतांचं जे काही रूप आहे आणि हे जे काही ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवणं भल्या भल्यांना अशक्य आहे, पण ते शुद्ध भक्ताला निश्चितच शक्य आहे, ज्यांनी भगवंतांना, ज्या भगवान रूपाशी जे निगडीत झालेले आहे, त्यांचं आध्यात्मिक व त्यांचा फक्त भगवंतांशी जोडलेलं आणि भगवंतांची सेवा, कारण त्यांनी आपलं स्वरूप स्थान जाणलेलं असतं. भगवंतांचे नित्य सेवक, दासान 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 दास, की आपण सेवक आहोत. मग मी कुठेतरी ग्रेट आहे, मी असं केलं, हे जे कुठेतरी आलं की पुन्हा आला तो अहंकार, खोटा अहंकार लागलाच मनात. हे महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला या भक्ती योगाच्या मार्गातून निश्चितच हे जाणून घेत आहे. भौतिक लाभांची अपेक्षा न ठेवू भगवंतांची सेवा करणं, कारण तिथे मग तिथे ती देहात्म बुद्धीचा पूर्णपणे ऱ्हास झालेला असतो, की माझ्यासाठी मला काही नको, मी जे काही करतो ते कृष्णाच्या आनंदासाठी करतो आहे. आणि निश्चितच मग तिथे कुठेतरी तो खोटा अहंकार मनाला लागत नाही. मन, बुद्धी आणि अहंकार, मग इंद्रिय आहेत, मन आहे, बुद्धी आहे, पण तिथे कुठेतरी ती कामवासना निश्चितच बसत नाही. आणि तो अहंकारही वाढीस लागू शकत नाही, कारण जे करतो आहे ते भगवंतांच्या संतुष्टीसाठी केलं. अशा कामनांपासून रहित होऊन मनुष्याने आपलं मन पूर्णपणे, की भगवंतांची सेवा करण्यासाठी, की कुठल्याही प्रकारच्या कामवासनेतून स्वतःला निवृत्त करून, स्वतःला पूर्णपणे त्याला बाजूला करून नवमान भक्तीमध्ये झालं पाहिजे. आणि तोच नैष्कर्म्याचा, नैष्कर्म म्हणजे निष्काम पद्धतीने केलेलं कर्म, जिथे फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म, ते निश्चितच मग वाढीस लागू शकतं. आणि अशा प्रकारे आपण या भक्ती योगाच्या टप्प्यावरती आता शिरणार आहोत. 7 ते 12 हे भक्तीचे योग आहेत, जिथे आपण भगवंतांची भक्ती कशी आहे, भगवंत प्रत्यक्ष अर्जुनाला सांगतायत की तत् शृणु, ऐक की ही भक्ती कशी आहे. आणि म्हणूनच मग आपल्याला या 7, 8, 9, 10, 11, 12 यामध्ये भगवंतांच्या या भक्तीला जाणून घ्यायचं आहे. तर मग आज 7वा अध्याय नाही मी सुरू करत, अर्धवट होईल आणि 1-2 श्लोक घेण्यापेक्षा आपण सावकाशपणे पुढच्या वेळेलाच व्यवस्थितपणे 7वा अध्याय सुरू करू. 4:15 थोडा आधी सोडलं जात आहे, पण मला वाटतं आपण प्रश्न घेऊ शकतो, किंवा काही चर्चा असेल, टीका टिप्पणी असेल तर आपण निश्चित घेऊ शकतो. मी शेअरिंग थांबवते, कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतो आजच्या अध्यायाविषयी, याविषयी, याच्या आधी कोणाच्याही मनात काही प्रश्न असतील. योजना माताजी, मृणालिनी माताजी, हरे विनीता. कृष्ण माताजी. येस किरण प्रभूजी, हरे कृष्ण. थोडीशी एक छोटी शंका. बोला ना प्रभूजी. आपल्या 41व्या श्लोकामध्ये जे म्हटलंय ना, योग भ्रष्ट योग्यांबद्दल, हा हा. म्हणजे या दोन प्रकारचे आहेत आणि त्यांना ते पुढील याच्यात वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म मिळतो. हो हो. हे जे आहे ते दोन्ही प्रकारच्या योगींना मिळणार, की फक्त पतित झालेल्या योग्यांसाठी ते लागू आहे? एक मिनिट प्रभूजी, मी तो श्लोक काढते. 41वा. येस, हा ना, योगभ्रष्ट योगी, राईट. येस, इथे तुम्ही म्हणताय ना अल्पकाळ आणि जास्त काळानंतर. मग इथे भगवंत काय म्हणतायत प्रभूजी, की अत्यल्प प्रगतीनंतर जो योगभ्रष्ट होतोय आणि जो जास्त योगाभ्यास करून सुद्धा कुठेतरी योगभ्रष्ट होतोय, पण जो पतित होतोय, मग अल्पकाळ योगाभ्यास केल्यानंतर जो पापी बनतोय, पतित होतो आहे, तो पुण्यवान जीवांना प्रवेश दिल्या जाणाऱ्या उच्च धर्म. कसं आहे माहितीये का, कारण त्याने जे काही अत्यल्प केलेलं आहे ना, ते सुद्धा उपयोगी पडतंय. आणि त्याला पुण्य म्हणजे त्याला स्वर्गलोकामध्ये जन्म मिळू शकतो, पण पुन्हा ते बरोबर. पुण्य झाल्यानंतर त्याला मृत्यूलोकात जन्म होतो. या ठिकाणी दीर्घकाळ जीवन व्यतीत केल्यानंतर पुन्हा त्याला
श्रीमंत किंवा मग ज्याला जो पुन्हा मृत्यूलोकात जन्म घ्यायचा आहे तेव्हा त्याला पुन्हा ती संधी मिळू शकते. कारण जे काही थोडं केलंय ना प्रभूजी तेही वाया जात नाही. तेही नाही. व्यर्थ जाणार नाही. जरी ते अत्यल्प काळासाठी असलं तरी ते व्यर्थ जाणार नाहीये प्रभूजी. ओके ओके. म्हणजे योगी भ्रष्ट असला किंवा पतित असला तरी दोन्हीला ह्या नियम लागू आहे असं लागू आहे. कारण प्रभूजी आहे. आपल्याकडे उदाहरण आहे मृगारींचं. हो हो, वाल्मिकी बरोबर. की हो हो, मृगारीसारखं उदाहरण की जो प्राण्यांना अर्धमेल करून मारायचा आणि मारायचं. हो त्याला पतित म्हणून भगवंतांनी 9व्या अध्यायात सांगितले की पापी कितीही पाप केलेलं असू दे ते जे कृष्ण भावनेमध्ये येत आहेत आणि त्यांनी हा मार्ग स्वीकारल्यानंतर त्यांचं पूर्ण ते पतितपणा झाकला जातो आणि पूर्णपणे ते त्या कृष्ण भावनेमध्ये येऊ शकतात आणि निश्चितच त्यांना मुक्ती मिळू शकते. त्यांना निश्चितच भगवत धामाला पुन्हा जाता येत. हे आपल्याला पतित बरोबर. लोकांविषयी म्हणून इथे आपल्याला तीच प्रचिती येते की अगदी थोडा वेळ जरी केलेलं असलं तरी म्हणजे जे काही त्यांचं असेल तरी मृगारींसारखे पतित लोक सुद्धा ट्रान्सफॉर्म होऊ शकतात प्रभूजी. जसे हरिदास ठाकूरांनी सुद्धा त्या वेश्येला परिवर्तित केलेलं आहे प्रभूजी. हो बरोबर. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण. अजून आहे कोणाला काही प्रश्न? माताजी, हा 6व्या अध्यायाचा हा ध्यान योग आहे ना, 6वा हो अध्याय. हो तर आत्मसंयम याचा योग. हा आत्मसंयम योग. तर याचा एक थोडक्यात एक थोड्या वेळात सगळा आढावा जरा सांगितला तर बरं होईल, थोडक्यात अगदी. थोडक्यात हवं म्हणजे आहे कारण तुम्ही मला हा वाटतं नव्हतात ना आधीचे सगळे. नव्हते नव्हते मी ते आधीचे सगळे ऐकलंय मी, पण कसं आहे फक्त ना की एकदा श्लोका सांग. म्हणजे हा हा नाही श्लोकावाईज नको, फक्त नाही नाही मला तो हा हा कसं आहे माताजी म्हणजे सांगू शकेन हा मी. तुम्ही रेकॉर्डिंग ऐका की या दुसऱ्या ऐकलं. टप्प्यावरती जेव्हा आपण येतो ना निश्चित मी हा तुम्हाला सांगेन याचं सार जे आहे ते आपल्याला आता हा शेवटच्या चालेल. श्लोकामध्ये सगळं सार आहे त्याचं. जो शेवटचा श्लोक आहे तर ना माताजी तेच सगळं सार आहे या तेच ध्यानयोगात. आहे का? तेच सार हा आहे हा त्याचं. हा की ज्या म्हणजे अष्टांग योगाला हं, भगवंतांनी सांगितलेलं आहे या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. पण अर्जुन म्हणतो हं, आहे की हे कठीण आहे. या द्वापार युगामध्ये हे कठीण आहे. पण भगवंत म्हणतात हं, कठीण आहे पण अशक्य नाही. योगाभ्यासाने आणि योग्य ज्ञानाने आणि अभ्यासाने तू हे पूर्णपणे निश्चितपणे तू अवलंबू शकतोस. आणि म्हणून हं, भक्तीचा योग पुढे जो सांगितलाय की भले मग कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग, भक्ती योग. आणि म्हणून मग आपल्याला याच्यातनं भक्ती योगामध्ये जो शिरतो आहोत आपण या अष्टांग योगातून आपण भक्ती योगामध्ये शिरतो आहोत जिथे या आत्मसंयम की जिथे अष्टांग योग निश्चितच योग्य आहे आणि तो भगवंतांशी जोडला जातोय आणि भगवंतांशी जोडला जाणारा हा योग आहे समाधीस्थ अवस्था म्हणून. पण त्याच्याही पलीकडे जेव्हा जातो त्याच्याही पलीकडे आणि म्हणून भगवंतांनी ज्या हं, शेवटच्या वाक्यात आपल्याला जे सांगितलेलं आहे की त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणून शेवटचा श्लोक आहे माताजी ते सगळं सार आहे. म्हणजे ध्यानयोगाचं सार आहे ते सगळं. 47व्या श्लोकात भगवंत सांगतायत भजते हं, आणि हं, विषयी सांगितलंय. आणि हा जो पॅरेग्राफ आहे तो खूप सुंदर आहे की इथे भगवंतांनी म्हणजे सांगितलेलं आहे की हा ध्यानयोगामध्ये ज्ञानयोग, ध्यानयोग या सगळ्यावर सांगितलेलं आहे. पण अष्टांग योगाच्या पलीकडे जो जातो आणि भगवान हा श्रीकृष्णांप्रत येतो तेव्हा तो भक्ती योगामध्ये युक्त असल्याचं समजलं जातं. आणि तेच आपल्याला जाणायचं की जिथे भगवंतांनी भक्ती योगाला श्रेष्ठ म्हटलेलं आहे म्हणून आपण हं, हळूहळू त्या भक्तीच्या मार्गावरती म्हणजे त्या भक्ती योगामध्ये शिरतो आहोत. याच्यातनं 7व्या अध्यायामध्ये की हा अष्टांग योग भगवंतांनी सांगितलेला आहे. याविषयी सगळी माहिती दिलेली आहे या योगामध्ये. तुम्ही सगळे हं, रेकॉर्डिंग ऐका. इथे दुसऱ्या टप्प्यावरती तोच प्रयत्न असतो की त्याचं हा विवेक त्यासाठी केलेलं आहे की प्रत्येक श्लोकामध्ये भगवंतांनी काय वर्णन केलेलं आहे. मग जे हा सार हा आहे ते सगळं शेवटच्या श्लोकामध्ये जो 7व्या अध्यायाशी जोडतोय आपल्याला पुन्हा. जसं मी हा म्हटलं प्रत्येक अध्याय जोडतो आहे तशा इथे आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग म्हणजेच अष्टांग योग आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जो भगवंतांशी आपलं नातं हा जोड भगवंतांशी संबंध कृष्ण भावना भावित होतो आहे तो निश्चितच हं, भक्ती योगाच्या टप्प्यावरती आहे. ओके. ठीक आहे माताजी. ऐकून ठीक. घ्या सगळे रेकॉर्डिंग. काही काही हो शंका हो असतील, प्रश्न हो असले हो तर नक्की अगदी अगदी. विचारा पुढच्या अध्यायामध्ये पुढच्या ह्याच्या वेळेला. हो आपण हो हो सुरुवातीला घेऊ नाहीतर शेवटी घेऊ. ठीक आहे. हो 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 हो. अगदी. हरे कृष्ण. अजून कोणाला प्रश्न आहेत काही? योजना माताजी, विमल माताजी, मीनल माताजी, पुष्पला. रिव्हिजन तेव्हा काही असतील तेव्हा येस माताजी. रिव्हिजन करू तेव्हा कळेल की कशात काहीतरी अडचण आहे का. येस नक्की 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 करा. आणि म्हणून भक्तिवृक्ष अगदी म्हणजे मी तुमचं वाचले सगळ्यांचे काल मेसेजेस पण शक्यतो भक्तिवृक्ष
2 जण 3 जण असलात तरी भक्तिवृक्ष करा आणि ती चर्चा करा. म्हणजे तुम्हाला ती चर्चा केली जाईल आणि पुढे जाऊन तुम्हाला त्याच्यातनं प्रश्न अभ्यास जितका कराल तितकं तुम्हाला कळेल आपल्याला किती कळलं आहे. आणि जर काही त्याच्यामध्ये शंका प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकाल नक्की. तर शक्यतो तो भक्तिवृक्ष हा करण्याचा योजना प्रयत्न माताजी तो झालाय का? म्हणजे भक्ती हा वृक्ष तुम्हाला झाला का? तयार केला हा का? माताजी मला वाटतं आजच्या याच्यामध्ये सगळेजण आहात तर हा. मनीषा माताजींना पण ऍड करा माताजी त्याच्यामध्ये. हो मीनल माताजींनी बनवला आहे तर मला वाटतं सध्या तुम्ही एकच भक्तिवृक्ष ठेवा. कारण खूप जण नाही आहात तर सगळे 6-7 जण मिळून तुम्ही नक्कीच. तर योजना माताजी मनीषा माताजींना ऍड करा ना प्लीज. हो, करते करते, आज करते. मनीषा हो. हा. माताजी आणि त्यांनी पहिल्या सोमवारी 3 वाजता अध्यायामधले पहिले भेटतायत. 3च श्लोक झालेत, त्याच्यामुळे काय नाही, काल झाला नाहीये. हा नाही झालं तर का? सॉरी, काल मनीषा कुठल्या मी माताजी अध्यायातले नव्हते झाले? त्यामुळे मी इतरांना म्हंटल करा. काल मी नव्हते, लग्नाला गेले हा. होते मी दिवसभर. म्हणजे बरोबर. सुरुवातीपासून घ्यायला लागला का मग आजूबाजूला ह्याच्यामध्ये? सगळीकडनं हा हा आवाज होते. पहिल्या माताजी. अध्यायापासून सुरू केलंय माताजी यांनी. दर सोमवारी 3 ओके. वाजता भेटतायत. तो एक ग्रुप केलेला आहे भक्तिवृक्षाचा. हा हा, तर मीनल ठीक आहे ठीक आहे. माताजी, योजना माताजी, विनिता हा माताजी हा, घेतले आहेत का? विनिता चालेल चालेल. माताजी म्हणजे आणि पहिल्या अध्यायातले श्लोक चालू आहेत आता हा सध्या. पहिल्या अध्यायापासून सुरू करा. म्हणजे मी काय हो. सुचवलं की पहिले 5 हा. 5 श्लोक जरी घेतलेत तरी त्याच्यावरती बोला, समराईज करा, तुम्हाला काय कळलं आहे. प्रत्येकाने 5 5 वेगवेगळे श्लोक घ्या. एका श्लोकांवर नका करू. किंवा 2 श्लोक घ्या. 2 श्लोक तुम्ही वाचलेत तर तुम्ही ते समराईज करा. तुम्ही त्याच्यातनं तुम्हाला काय कळलंय ते सांगा. पुढचे 2 श्लोक दुसऱ्या कोणीतरी घ्या. असं वेगवेगळ्या ह्यानी हा, घ्या. आणि मग सगळ्यात शेवटी कोणाला काही प्रश्न असतील तर 5-10 मिनिटं तुम्ही त्याच्यावर हे करू शकता. ठीक आहे माताजी. हं? हा तर नक्की हा. त्याच्यात तुमचा अभ्यास होईल, रिव्हिजन होईल. काही प्रश्न शंका असतील तर निश्चित आपण पुन्हा त्याच्याविषयी चर्चा करू. हो. हरे अगदी. कृष्ण माताजी, एक विचारू का? बोला ना माताजी. हरे कृष्ण. आत्मसंयम हा हे जे नाव दिलेलं आहे त्यांनी आपल्याला ह्याला, ते येस. अष्टांग योगाशी रिलेटेड दिलंय ना? कारण आपण त्या ज्या हो. सगळ्या पायऱ्या आहेत त्या ह्याच्यात आपण सगळ्या स्वतःला येस. आपण संयम येस. शिकवतो. अगदी बरोबर. अगदी बरोबर. आपल्या इच्छा, तुकारामांनी हे आपली सांगितलंय. कर्तव्य, आपल्या येस. ज्या हे सगळं आहेत ते स्वतःला संयमित करत जातो आपण. अगदी बरोबर. अगदी बरोबर. जे ती जी प्रत्याहार पातळी आहे, गाठायची आहे शेवटचा टप्पा त्यासाठी ती आत्मसंयम की स्वतःचं मन आणि इंद्रिय आणि मन आणि या म्हणजे सगळ्याला इंद्रिय, करणं. हा. त्या जी आत्म आपल्याला इच्छा होत असते सगळं काही काही हे येस. करायची, इंद्रियांची येस. इच्छा ती तृप्त भौतिकतेपासून करण्याकरता स्वतःला निवृत्त करणं. येस. इकडे वृकल असतो आपला, त्याच्यातनं बरोबर. निवृत्त करणं. बरोबर. अगदी बरोबर. अगदी बरोबर. म्हणून त्याला आत्मसंयम म्हणतात. आणि ते करण्याकरता पहिले यम नियम हे 2 पहिले त्याच्या करतायत. मी नक्की काय त्याच्यात आहे ते हा म्हणजे ते- प्रत्येकाला दिलेलं आहे. यम म्हणजे काय, नियम म्हणजे तुम्ही हा, कुठलं आसन म्हणजे घ्यावं, त्याच्यातून काय आपण करावं. शिकत जातो की कसं आपलं एक्झॅक्टली. वागणं असायला हवं. आणि एक्झॅक्टली. अगदी प्रत्याहाराच्या बरोबर. पुढे आपण संयमित करायला लागतो अगदी आपल्याला. बरोबर. ध्यान धारणा आणि हा. बरोबर. पण हे खूप काय म्हणतात ना स्टेप बाय स्टेप आणि तसं खूप काय अगदी लॉंग लास्टिंग आय मीन सॉरी थोडंसं प्रोलॉंग होणारी गोष्ट आहे. म्हणून तर अनेक जन्म घ्यायला लागतील त्याला. येस येस. म्हणून तर अर्जुन भगवंतांना विचारतो की हे खूप कठीण आहे आता मला करणं. म्हणून भगवंत अनेक म्हणतात जन्म घेता 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 हळूहळू आपली प्रगती होत जाणार. येस येस. आणि म्हणून भगवंत सांगतायत की हे सगळं अवलंबण्यापेक्षा तुम्ही भक्ती योगावर या की तुम्हाला आपोआप ती समाधीस्थ अवस्था तुम्ही तिथपर्यंत गाठताच गाठता. लवकर लवकर जाल तुम्ही लवकरात तिथे. लवकर लिफ्टचा मार्ग आहे. म्हणजे कुठेतरी हा, तुम्हाला कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग हे सगळे योग दिसतात. पण जो भक्तीचा मार्ग आहे तो सगळ्यात सोपा तो आणि श्रेष्ठ, जो सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि एक्झॅक्ट सोपा आहे. सोपा आहे. हेच भगवंतांनी आता पुढच्या अध्यायांमध्ये हा, सांगितलं. 7व्या अध्यायापासून भगवंत भक्ती हा. योगाचा सगळा महिमा सांगतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे. हरे. तर अजून काही प्रश्न नसतील तर मग आपण सेशन थांबवू. मी प्रार्थना म्हणते. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः. अनंत कोटि वैष्णववृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे. सगळ्यांना हरे कृष्ण. मी रेकॉर्डिंग थांबवते आणि हरे आपण कृष्ण.